तसं मुंबईमध्ये चाळींची एक स्वतःची संस्कृती आहे. तिथलं जे काही माझं बालपण आहे आणि तिथे साजरा केलेला प्रत्येक सण आणि मग तो दिवाळी पण की वरांडे असतात ना मध्ये, तिथे बसून पत्ते खेळायचे दुपारी. आम्ही सगळेजण पत्ते खेळायचो, पण आम्ही असं काही रमी बिमी खेळत नव्हतो. बेसिक भिकार सावकार नाही, मेंढीकोट. नरक चतुर्दशीच्या दिवशी सगळ्यांना आम्ही घरी बसून सगळ्यांना फोन करायचो. यार सगळ्यांना घरी फोन असायचे. आता आपण लोकांच्या संपर्कात नाही राहत. आता आपण व्हॉट्सॲपवरती हॅपी दिवाळी मेसेज करून टाकतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण समोरच्याला विश केलं. आणि मला ते नाही आवडत. मला ते खूप खूप जास्त मिस होतं. तुझं ब्रीदिंग बदललं की तुझा बोलण्याचा पेस बदलतो. फॉर एक्झाम्पल पूर्णिमा गायकवाड जे कॅरेक्टर, जशी जशी ती जास्त जास्त कनिंग पॉलिटिशियन व्हायला लागते तशी तशी ती एका दमात एका नजरेत वाक्य बोलते. ती पापण्या लवत बसत नाही, ती विचार करत बसत नाही, ती इकडे तिकडे बघत नाही, ती डायरेक्ट आय कॉन्टॅक्ट करते आणि एका दमामध्ये एका वाक्यामध्ये शांतपणे ते वाक्य संपतं. लेजिट पूर्णिमा गायकवाडवाला लुक दिलास की दोन माणसं एकत्र आली आहेत म्हणजे आता आणि त्यांचं लग्न झालंय म्हणजे त्यांना मूल झालंच पाहिजे, ही सामाजिक अपेक्षाच आपण का ठेवतो. तुमच्या रिलेशनशिप मधलं कोण बोट आहे आणि कोण अँकर आहे? वाव, आय थिंक उमेश अँकर आहे, मी बोट आहे. मी ना मी थोडी फिल्मी आहे. मी पुस्तकं वाचते आणि मी रोमॅन्स नॉव्हेल वाचलं की माझ्या डोक्याची दाढ टाकते. मग मी ते पुस्तक घेऊन बसते आणि मी उमेशला म्हणते, हा हिरो जसं वागतो तसं तू माझ्याबरोबर का नाही वागत? बोलायला सुरू कर. हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कॉटन कॉटेज प्रस्तुत द मुक्तमुख शो म्हणजे स्टार्टच्या या खास दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये. आणि आजचा एपिसोड खास का आहे? आपण बऱ्याच दिवसानंतर कॅन्डिड करतोय आणि नन अदर दॅन आपल्यासोबत कोण आहे आज? कोण आहे तू असं सांगतोस असं का? लोकांनी थंबनेल नाही पाहिले. मी विसरलो की लोक ठीक आहे, तुम्हाला कळलेलं आहे त्यामुळे मी माझं झालेली माझी फजिती. मला असं वाटलंय की बहुतेक माझी ओळख करून द्यायला शब्द कमी पडलेत का माझी ओळख करून द्यायला शब्द सुचले नाहीये. मला माझी ओळखच करून द्यायची नाहीये का काय? एवढं कॅन्डिड नव्हतं करायचं. तर आपल्यासोबत आहे महाराष्ट्राची लाडकी. नमस्कार, मी प्रिया बापट. थँक्यू. अरे लोकांना आम्ही खरंच आगाऊ खरंच म्हणजे सॉरी, कॅन्डिड सांगितलं म्हणून मी कॅन्डिड राहायचा प्रयत्न करते. येस. आणि आजचा एपिसोड स्पॉन्सर केला आहे कॉटन कॉटेजने, ज्यांनी आम्हाला हे सुंदर कॉटनचे नाही, यावेळेस सिल्क आहेत, यावेळेस सुंदर सिल्कचे फेस्टिव्ह कपडे पाठवले आहेत. प्लीज जाऊन त्यांची वेबसाईट चेक करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे आणि दुकानात पण जाऊन तुम्ही हे कुर्ते घेऊ शकता. आणि कॉटन कॉटेजने प्रियासाठी पण एक खास गिफ्ट पाठवले. थँक्यू सो मच. सॉरी, काय झालं रे? त्याला ट्रिप लागली त्याची. बोलायला सुरू कर. तर दिवाळी आली आहे. त्यामुळे हा आयडियली दिवाळीचा एपिसोड आहे, स्पेशल एपिसोड. आणि आपण कॅन्डिड प्रियासोबत गप्पा पण मारणार आहोत. कॅन्डिड प्रियासोबत गप्पा का प्रियासोबत कॅन्डिड गप्पा? प्रियासोबत तू ठरव कोणता मोड घ्यायचा आहे. कॅन्डिड, सगळं छान कॅन्डिड. येस. तू मुंबईची आहेस ना प्रॉपर? आणि आता आपण तीन वेगवेगळ्या भागात राहणारे लोक. म्हणजे हा इस्लामपूरचा, सांगली. माझं सगळं लहानपण पुण्यात गेलं आणि तू मुंबईत. मस्त. तर तुझ्याकडची मुंबईतली दिवाळी काय अशी वेगळी असते? आणि असं काही स्पेसिफिक दिवाळी म्हटलं की तुझ्या डोक्यात पहिल्यांदा काय येतं? मला ना खूप सण फॅमिलीबरोबर साजरे करायला आवडतात, त्यामुळे माझ्यासाठी तेच आहे. पण मी ना माझं लहानपण म्हणजे आता खरं तर ते सगळं खूपच उमेश आणि मी एवढंच मर्यादित राहिले. फार आई बाबा, बहीण, उमेशचा भाऊ किंवा भाऊबीज आणि रक्षाबंधन खूप दोन मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. पण त्याच्या व्यतिरिक्त काही फार सणांना आता कुठे जाणं होत नाही. पण मला लहानपणचं नक्की आठवतं. मी ना दादरला वाढले
माझं लग्नापर्यंतचा सगळा काळ दादरला गेला आणि मी चाळीत वाढले. तर ते ना पुण्यातल्या लोकांना कदाचित जसं वाडा संस्कृतीचं जे असतं ना, की प्रत्येक वेगवेगळी लोक एक आसपास राहत असतात आणि मग ते सगळेजण एकत्र येतात आणि ती एक वेगळी संस्कृती असते ना, तसं मुंबईमध्ये चाळींची एक स्वतःची संस्कृती आहे आणि तिथे मला असं वाटतं की आपलेपणा म्हणा किंवा प्रेम म्हणा किंवा जे संस्कार तुमचे तुमच्या घरात होतात त्याच्यापेक्षा तुमचे बाहेरही त्या माणसांकडे खूप होत असतात. सो मला असं वाटतं की मुकुंद मॅन्शनमध्ये जी आमची चाळ आहे आत्ताही आहे दादरमध्ये, तिथलं जे काही माझं बालपण आहे आणि तिथे साजरा केलेला प्रत्येक सण आणि मग तो दिवाळी पण, की वरांडे असतात ना मध्ये, तिथे बसून पत्ते खेळायचे दुपारी. आम्ही सगळेजण पत्ते खेळायचो आणि कितीही वाजेपर्यंत. पण आम्ही असं काही रमी बिमी खेळत नव्हतो. बेसिक बिकार सावकार नाही, मेंढीकोट माहितीये का तुला? मेंढीकोट खेळायचो आणि मी प्रो आहे त्याच्यात. वा वा. पण माझ्यासाठी सगळ्यात मेमोरेबल गोष्ट आहे ती म्हणजे माझ्या आईला फराळात मदत करणं. वाव. आणि ही सगळ्यात दिवाळीची सगळ्यात आवडीची गोष्ट आहे. मदत म्हणजे ते चकलीला हे लावणं नाही, चकलीला आणि करंजीला ते असं गोल चकतीचं आणि शंकरपाळे काढणं आणि हे सगळं मी करायचंय. त्यामुळे मला असं वाटतं आणि माझी आई अशा किलोच्या क्वांटिटीत चकल्या करायची. वा. की दिवाळीच्या आधी जे सुरू व्हायचं त्या चकल्या दिवाळी संपली तरी आमच्या आणि ह्या डब्याच्या क्वांटिटीत फराळ व्हायचा. तुझा फेवरेट फराळ काय म्हणजे दिवाळीचा? मला रव्याचे लाडू खूप आवडतात, पण फक्त आईने केलेले. पण रव्याचा लाडू फक्त आईचंच छान लागतात. मला कोणाचं त्यामुळे मला बेसनाचा लाडू एवढा नाही आवडत, पण तो आता उमेशला आवडतो त्यामुळे मी आवडवून घेतलाय. तर रव्याचा लाडू आणि आई असं काय सांगत आई सगळंच आईच्या हातचं आवडतं. आईच्या हातची करंजी, आईच्या हातचा रव्याचा लाडू आणि आईच्या हातची चकली आणि माझ्या आई चिवडा पण कमाल करायची. शेव बिव आम्ही घरी नाही करायचो. तुला असं दिवाळी फराळामधला सगळ्यात अंडररेटेड पदार्थ कुठला वाटतो? अंडररेटेड पेक्षा खूप कठीण आहे आणि जो सगळ्यांना जमत नाही आणि त्यामुळे सगळीकडे फारसा दिसत नाही. मला आवडत नाही म्हणजे तो खूप कमी लोकांना छान जमतो आणि तो तर तो कुरकुनी असं ते मला खूप आवडतो अनारसा, खूपच आवडतो. आणि माझ्या आईची आई आणि आईची मावशी म्हणजे माझी मावशी आजी कमाल करायची, कमाल अनारसे खूप एक ते आर्ट आहे म्हणजे जमणं प्रॉपर. आपण खसखस जाळी विळी पडली पाहिजे, खसखस छान पाहिजे, तो करेक्ट गोड पाहिजे, तसा अति गोड नको आणि अगोड पण नको आणि करपलेला पण नको. बऱ्याच जणांचं करपतं. त्याचा रंग पण असा छान गोल्डन ब्राउनिश असा मस्त. आणि चहा चकली खायला हा ते आवडतंच. मी तर चिवडा पोळी पण खाते. चिवडा पोळी काय प्रकार? चिवडा आणि पोळी, गरम गरम पोळी, चिवडा की जाड पोह्याचा चिवडा? पातळ पोह्याचा चिवडा. नॉर्मल आपला पातळ पोह्याचा जो चिवडा असतो जो जनरली दिवाळीत जास्त करतात, म्हणजे ते असा भाताच्या लाह्यांचा वगैरे असा वगैरे होतो तो, किंवा चुरमुऱ्याचा चिवडा होतो तो नाही, प्रॉपर पातळ पोह्यांचा चिवडा. तो चिवडा आणि पोळी, असं पोळीचा तुकडा पण ड्राय नाही का दोन्ही? छान लागतं, मस्त लागतं, पण चिवडा चांगला पाहिजे त्याच्यासाठी. ट्राय करून बघ. नाही तर नाही. मला जनरली दिवाळीनंतर ते हे असतं ना की सकाळ संध्याकाळ दुपार हे तेवढंच खायचं फक्त. अरे हो यार, हो यार, पर्यंत तेवढंच खातो यार. ते होतं बाबा दिवाळीत. एकदा तुम्ही त्या क्वांटिटीमध्ये फराळ केलात की तो जोपर्यंत डब्यातला संपत नाही तोपर्यंत तो खाल्ला जातो. पण म्हणजे आपण आता म्हणजे तू मुंबईची आहेस, मी पुण्याचा, हा इस्लामपूरचा, आणि आता आपण म्हणजे जे काय आधी दिवाळी एक्सपिरियन्स केली आहे आणि आत्ता जी काय दिवाळी आपण बघतो, तुला असं त्यात फरक जाणवतो का? आणि त्यातली कुठली गोष्ट तू मिस करते की तुला असं वाटतं की यार हे आपण लहान असताना किंवा त्या सेटअप्समध्ये छान गोष्टी होत्या आणि आता कारण सगळीकडे गर्दी वाढली आहे. आपण म्हणजे एक वेळ होता ज्यावेळेस आपल्याकडे फक्त काय लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाके असायचे पासून, आता आपल्याहीकडे छोटी दिवाळी बडी दिवाळी आलंय आणि मग धनतेरसलाच सण करतायत. असं सगळं मिसळ झाली, म्हणजे सगळीकडे रोजच फटाके फोडण्यापासून सगळं मिक्स झालेलं आहे. तर तुला यात काय डिफरन्स जाणवतो की हे असतं तर जास्त छान होतं वगैरे? मी ना खूप कमी मटेरियल गोष्टी आणि बाह्य ह्याच्यावरती कमी फोकस करणारी जरा मुलगी आहे. थोडं कमी, म्हणजे करते नाही असं नाही, पण मला मिस काय होतं तर मला माणसं मिस होतात. मला
हे सगळं ठीक आहे, हे काळानुसार बदलत राहील असं मला वाटतं. कारण आपल्या लहानपणी माझे वडील जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला सांगायचे की आम्ही 10 पैशाला तांदूळ घेतला. ऑब्व्हियसली आमच्या वेळेला वेगळं होतं. आता मी माझ्या भाचीला सांगते की मी 2.5 रुपयाचा सामोसा खाल्लाय वगैरे. आता नाहीये ती वस्तुस्थिती. तर ते तर काळानुसार बदलत राहणार. जशा वेगवेगळ्या संस्कृती वेगवेगळ्या शहरांमध्ये मिसळत जाणार तसं ते बदलत राहील. पण माझ्यासाठी हे खूप एक्सटर्नल चेंजेस आहेत. इंटरनली काय होतं ते खूप महत्त्वाचं आहे की आता आपण लोकांच्या संपर्कात नाही राहत. आता आपण व्हॉट्सॲपवरती हॅपी दिवाळी मेसेज करून टाकतो आणि आपल्याला असं वाटतं की आपण समोरच्याला विश केलं. आणि मला ते नाही आवडत. मला ते खूप खूप जास्त मिस होतं. कारण मला आठवतंय की ह्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आणि पाडव्याच्या दिवशी सगळ्यांना नरक चतुर्दशीच्या दिवशी सगळ्यांना आम्ही घरी बसून सगळ्यांना फोन करायचो. यार सगळ्यांना घरी फोन असायचे. किंवा अगदी हे गेल्या 7-8 5-6 वर्षांपर्यंत पण होतं. माझ्या मते हे कोविडच्या आधीपर्यंत होतं मे बी, की तरीही मला मोबाईलवर 5 का होईना यायचे फोन. पण आता काहीच होत नाही. आणि मला ते सगळ्यात जास्त मिस होतं की रक्षाबंधन आणि भाऊबीज हे 2 दिवस तर आम्ही ते नशिबाने आम्ही अजूनही न चुकता भेटतो सगळेजण. पण तर त्यातल्या त्यात आम्ही आता मित्रमंडळींनी किंवा 2 वर्षापूर्वी उमेशनी आणि मीच ठरवलं होतं की निदान आता. आणि आता काय झालंय माहितीये का, बऱ्याचदा असं होतं की आपण वाढायला लागतो, म्हणजे मोठे व्हायला लागतो ना, तसतसं आपले नातेवाईकांपेक्षा आपले मित्रमंडळी आपले जास्त जवळचे व्हायला लागतात. सो मी नातेवाईकांना फोन करून त्यांच्याकडे जाण्यापेक्षा माझे मित्रमैत्रिणी माझे पहिले नातेवाईक बनलेले असतात आत्ता. कारण गरज लागली तरी पहिला फोन मी मित्रांनाच करणार असते. तर मग माझं उमेशला असं म्हणणं होतं आणि आम्ही दोघं म्हणालो की निदान एकदा आपण हे तरी करूया. सो गेले 1-2 वर्ष आम्ही प्रयत्न करतो की आमचे जे काही खूप जवळची लाईक फॅमिली फ्रेंड्स सारखी मित्रमंडळी आहेत त्यांना एकत्रित कोणाच्या तरी एकाच्या घरी एकदा तरी दिवाळीत भेटायचं. आणि ट्राय अँड मेक शुअर की फक्त एकत्रित फोटो काढण्यापुरताच फोन बाहेर काढूया, बाकीचा वेळ फोनही बाजूला ठेवूया आणि लेट्स जस्ट बी टुगेदर. कारण ते मिस करते मी सगळ्यात जास्त. आणि माझ्या परीने मी प्रयत्न करते की थोडं तरी काहीतरी करता येईल याचा. पण मला त्या लहानपणच्या सगळ्या गोष्टी आठवतात. आगंतुक पाहुणे असं म्हणतात, पण ते नेगेटिव्हली न म्हणता पॉझिटिव्हली म्हटलं तर पूर्वी कोणीही कोणाकडे कधीही जायचं आणि असे यायचे लोक यायचे, मग पटकन त्यांना फराळ दिलं, मग आले तू लाडू खाणार का, मग लाडू देते. तर हे जे होतं ना, ती वॉर्मथच असं मला मिसिंग वाटते. तर जसे आपण मोठे होतोय आणि जसजसं काळ बदलतोय तसतसं ह्या गोष्टींमधला गोडवा जातो आणि तिथे अत्यंत एक ड्राय प्रोफेशनलिझम यायला लागतो की अरे मी तर तुला हॅपी बर्थडे विश केलं होतं, कुठे, कधी, व्हॉट्सअपला मेसेज केला ना, इन्स्टाला रिप्लाय केला होता. मला एक सांगा, तुम्हाला असं वाटतं का की सततच्या सेलिब्रेशनमुळं म्हणजे आपल्याला पूर्वी ना दिवाळी एक नॉवेल्टी होती की दिवाळीतले ते पदार्थ फक्त दिवाळीत मिळायचे. आपण परवाच्या एपिसोडमध्ये बोललो की दिवाळीतले पदार्थ फक्त दिवाळीत मिळायचे. आता ते पदार्थ असं नवीन नाहीत. पूर्वी काहीतरी फॅन्सी चॉकलेट्स यायचं, कोणीतरी US वरनं आलेलं हे चॉकलेट द्यायचं किंवा किमान ड्रायफ्रुट्स यायचं, काहीतरी वेगळं यायचं. फटाके नवीन होते, कपडे फक्त दिवाळीला घेतले जायचे. आता वाढदिवस पण आता असं काही होत नाही. त्यामुळे पण कुठेतरी दिवाळी पण मिस होतंय का? हो रे, असेल ना. कारण ज्या गोष्टी तुम्ही वर्षातनं 2दाच करत होता त्या तुम्ही आता आठवड्यातनं 2दा करता. तर आता काय करणार तुम्ही? म्हणजे ऍक्सेसिबिलिटी ही कितपत चांगली आणि कितपत वाईट हेच मला कळत नाही. की सगळ्याचा ऍक्सेस मिळून गेलाय ना, त्यामुळे त्याच्यातलं ते जे शोधणं असतं ते नाहीच आहे आता काहीतरी. म्हणजे आता सगळंच आहे, आणि सगळ्यांकडे सगळं आहे. आयदर तेही मला एक खूप वाईट वाटतं की आयदर लोकांकडे सगळं आहे किंवा काहीच नाहीये. डायरेक्ट आपल्याकडे एक्स्ट्रीम्स आहेत आणि आपण त्याच्या मधले होत जे ज्यांच्याकडे आहे आणि नसलेलं शोधायचा प्रयत्न करतायत वगैरे. तर मला हे खूप मिस होतं. पण मला हे पण विचार असं वाटतं की आता आपण सगळेच सण एकसारखे साजरे करायला लागलोय का? म्हणजे आपण एक वेळ होता ज्यावेळेस
मग आता आपल्याला सण बघितले ना की एकच सुचतं की काय मित्र किंवा फॅमिली एकत्र यायचं, जे काही खाणं करायचं, हसायचं, खिदळायचं आणि जायचं. हे सोडून पण आपण आधी काय 10-12-15 वर्षापूर्वी सण म्हणून काहीतरी करायचं, वेगळे रिच्युअल्स होते, काहीतरी वेगळं होतं. आता सगळे सण एकसारखेच वाटायला लागले, तसं नाही वाटत का? म्हणजे एकच तेच करतो आपण. काय करतो तर भेटणार आहोत, कुठेतरी बाहेर खायला जाणार आहोत, गप्पा मारणार आहोत आणि काही नाही, गप्पा मारून जाऊन फोटो काढून पोस्ट करणार आहोत आणि झालं. म्हणजे त्याच्या पुढे काही सण आहेत का आता, का सगळे सेमच झालेत? सेमच झाले. पण मला आता तू हे बोलतोयस तेव्हा मला आठवतंय कशी होती माझी लहानपणची दिवाळी. तेव्हा थंडीही होती रे. आता कुठे थंडी आहे? म्हणजे मुंबईत थंडी होती? हो, दिवाळीला माझ्या लहानपणी मुंबईत थंडी असायची. वाव. प्रॉपर थंडी. म्हणजे दिवाळीला सकाळी आईने उठवलं की नको आई नको नको असं करून उठायचो. किंवा ती बिचारी जर काय तेल उठणं लावायला आली तरी चादर घेऊन बसायचो की नाही मला थंडी वाजते. थंडी मुंबईत असायची. पण हे मी माझ्या लहानपणचं सांगते. तरीही मला असं वाटतं की गेल्या 10-12 वर्षांपर्यंत तरीही जरा गारवा तरी असायचा. आता तर गारवा पण नाही, आता उकडतं. आता मला असं वाटतं की अभ्यंग स्नान करायला मला एसी लावून बसायला तर मला त्याचं फील तरी येईल काहीतरी, किंवा एसी बंद करा काहीतरी एक. तर तिथपासनं सुरुवात आहे असं नाही वाटत तुला की सगळंच बदलतं? म्हणजे ते उठवणं नाही, उठवायला अलार्म काका नाहीत. अलार्म काका नाहीत. आपण सगळी इतकी एकटी कुटुंब झालोय की त्याच्यामुळे एका पॉइंटला मला असं वाटतं, हे मी एकदा उमेशला म्हटलं होतं की बाबा आहेत आणि तू आहे, तर मी तुम्हाला उठणं आणि तेल लावायला मी आहे, मला कोण लावून देतं? मला कोणी विचारायला पण येत नाही की तुला लावायचं का? हे मी बोलल्यानंतर उमेशला एकदम स्ट्राईक झालं. आणि तो त्याच्यानंतर तो 2 वर्ष आता 3 वर्ष मला विचारतो की नाही मी लावून देतो. म्हणतो नाही रे, आता जाऊ दे, आता राहू दे, आता कुठे आता कामं करायचे हे. तर तो म्हणतो नाही तू बस, थोडं का होईना पण मी लावून देणार, तू बस. सो ही मेक शुअर की ही विल डू दॅट. पण हे पूर्वी हे मी माझ्या आईला विचारायचे किंवा आपण घरात 5 माणसं तरी असायचो एकत्र, अरे एकमेकांना हे करायला. आता तेही नसतं. मला आठवत आहे आम्ही सकाळी उठायचो, आंघोळ वगैरे करायचो. आम्ही ते काही कार्रेटं वगैरे फोडायचो नाही, पण ते उमेशच्या घरी फोडायचे. पूजा हे करून नरक चतुर्दशीच्या दिवशी आंघोळ करून आवरून आम्ही देवळात जायचो. देवळात जाऊन नमस्कार करून घरी यायचो, मग फराळ करायचो. नुसतं घरच्या देवाला नमस्कार नाही, बाहेर आंघोळ करून चांगले कपडे, नवीन कपडे घालून सगळ्यांनी सहकुटुंब बाहेर जायचं, देवळात जायचं, नमस्कार करायचा, घरी यायचं आणि मग फराळ करायचं. सगळं गाव बाहेर असतं आणि तेव्हा प्रत्येक जण नवीन कपडे एकमेकाला दाखवत असायचं. आता रे दिसताना सकाळी जाताना असे सगळे छान नटून बाहेर पडलेली फॅमिलीच्या फॅमिली, तर हे दिसतच नाही आता. मी लहान असताना ना आम्ही दिवाळीच्या संध्याकाळी मूवीला जायचं. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी जनरली त्या दिवशी कुठला तरी छान मूवी रिलीज व्हायचा आणि सगळी फॅमिली एकत्र मूवीला जायचं, असं आमच्याकडे प्लॅन असायचा. आणि ऑलमोस्ट सगळेजण जायचो आणि 10-20 जण. आणि तेव्हा शक्यतो ऑब्व्हियसली तिकीट मिळायची नाही, तर मग ती ब्लॅकनं तिकीट, वाव यार ब्लॅकनं तिकीट घ्यायची. वाव. नाही, माझ्या आईवडिलांनी, माझ्यासाठी पण हे नवीन आहे. हो का? नाही, माझ्या आईवडिलांनी कधीच मला हे दिस इज सच लाईक वेगळंच स्टेटमेंट आहे. माझ्या आईवडिलांनी कधीच मला नाटक आणि चित्रपटाशी ओळख करून दिली नाही. लहानपणी कधीच ते आम्हाला नाटक बघायला किंवा चित्रपट बघायला गेले नाही, घेऊन गेले नाही, कधीच नाही. सो माझं इंट्रोडक्शन, मी काम स्वतः करत असले तरीही आम्ही जाऊन थिएटरमध्ये सिनेमा नाही कधी बघितलेला. मला आठवतं की एकच सिनेमा आम्ही अख्ख्या फॅमिलीनी एकत्र बघितला होता, तो म्हणजे तू तिथे मी, स्मिता तळवलकर यांचा. तो सिनेमा आम्ही सगळ्या फॅमिलीनी एकत्र बघितला होता. आणि टायटॅनिक. वाव, टायटॅनिक आय रिमेंबर. टायटॅनिक आणि तू तिथं मी, म्हणजे एकच आहे खरं तर. पण मला आठवतच नाही, त्यामुळे मी चित्रपट सुद्धा मी टीव्हीवरती बघितलेत. पण दिस इज अ गुड ब्रिज फॉर नेक्स्ट सेगमेंट खरं तर. पण म्हणजे जर तू या वर्ल्ड सोबत एवढं डिस्कनेक्टेड होतीस लहानपणी, तर कस काय फॅसिनेट झालीस की मला ऍक्टर बनायचं आहे आणि अभिनय आवडतो आहे? आता तू खाली सांगत होतीस की तू कॉलेजिएट नाटकं पण काही फार केलेली नाहीत. मग हाऊ डिड यू गेट इन टू ऍक्टिंग? मी इंटर स्कूल केलं.
ओके. सो मी लहानपणापासून चाळीत वाढले, त्यामुळे आमच्याकडे गणेशोत्सव जोरदार असायचा आणि तो आमच्या खूप जवळचा, म्हणजे दिवाळीपेक्षाही सगळ्यात जास्त गणेशोत्सव जवळचा सार्वजनिक आमच्या चाळीचा जो गणपती असायचा. आणि तिकडे वेगवेगळ्या ताया नाटक बसवायच्या आणि खूप सेन्सिबल आणि चांगली नाटकं बसवायच्या आम्हाच पोरापोरांची. तर ती अलकाताई म्हणून होती. मी 5 वर्षाची होते जेव्हा मी ते चल रे भोपळ्या टुणूक टुणूक केलं होतं, ज्याच्यात मी आजी झाले होते. तर माझा असा एक नऊवारी साडी नेसून केस पांढरे करून असा ग्लासातनं पाणी पिताना वगैरे असा एक फोटो पण आहे माझ्याकडे जुना. तर ते नाटक जेव्हा मी पहिल्यांदा केलं वाक्यपाठ करून वगैरे, तेव्हा माझे काका असं म्हणाले होते की ही बहुतेक ॲक्टर होणार. पण तेव्हाही आमच्या कोणाच्या काही ध्यानीमनी नव्हती. आय थिंक मी अशा फॅमिलीमधनं येते जिथे अभ्यास हा अग्रस्थानी आहे, म्हणजे अभ्यास केलाच पाहिजे. तर त्याच्यामुळे स्कॉलरशिप वगैरे अरे मला कधी मिळाली नाही 4वी-7वी स्कॉलरशिप, पण मी अभ्यासात बरी होते तशी. पण अभ्यास प्रायोरिटी, म्हणजे आपल्या घरातली सगळी माणसं, आणि हे त्या काळचे पर्सेंटेज सांगते, आम्ही 80-85% वरचेच मार्क पाहिजेत, त्याच्या खालचे मार्कच ऍक्सेप्टेबलच नसतात आमच्या घरात. त्यामुळे अभ्यास हा मॅन्डेटरी होता, काही त्याला पर्यायच नव्हता. सो शाळेत असताना मी गायचे. मी 5-6 वर्षाची असताना आईने मला क्लासिकल म्युझिक शिकायला क्लासला घातलं, कारण आईची खूप इच्छा होती की मी गाणं परस्यू करावं. सो मी गायचे आणि शाळेच्या स्पर्धांमध्ये मी गायला लागले, जिकडे विद्याताईंनी मला बघितलं, विद्या पटवर्धनांनी, आणि त्या म्हणल्या की ही इतकी बडबड करते आणि इतकी छान गाते, तर मग तू नाटकात काम करशील का? म्हटलं हा करीन, ते का आमच्या गणपतीत मी करते. मग त्यांनी मला शाळेच्या नाटकात घेतलं. सो मी इंटरस्कूल केलं खूप सारं, आणि इंटरस्कूल नंतर विद्याताईंनीच मला पहिला चित्रपट मिळवून दिला, जो होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जो जब्बार पटेलांनी डिरेक्ट केला होता. सो तो माझा सगळ्यात पहिला चित्रपट, ज्याच्यात मी छोट्या रमाबाईंचं काम केलं. तेव्हा मला माहिती पण, मी पहिल्यांदा कॅमेरा बघितला डोळ्यांसमोर की असं. मग मी दामिनी नावाची सिरियल केली, परत बालकलाकार म्हणून. मग मी देदमाल केलं, मी बंदिनीही केली होती, दामिनीही केली होती, सगळं बालकलाकार म्हणून. मग मी देदमाल केलं, मी 9वीत केले. मग मी 10वीत असताना चंद्रकांत कुलकर्णींचा भेट नावाचा चित्रपट केला. हे सगळं मला विद्याताईंनीच दिलं. विद्याताईच पाठवायच्या, यांना इथे मुलगी पाहिजे, प्रिया जाग, इकडे पाहिजे प्रिया जाग, जाते. 10वीत असताना चंद्रकांत कुलकर्णींचा भेट केला. 11वीत असताना मुन्नाभाई केला. बापरे, तू 11वीत होती त्यावेळेस? 11वीत होते. पहिला मुन्नाभाई MBBS आला तेव्हा मी 11वीत होते. मोठा कॅरेक्टर प्ले केलंस तू, फर्स्ट इयरचा कॅरेक्टर प्ले केलंस त्याच्यात, तो 11वीत असताना. पण मी 11वीत होते. आणि त्याच्यानंतर मी 12वी-13वी मध्ये अचानक मला अशी हुक्की आली की माझी चुलत बहीण जाहिरातीत काम करायची. तर मला सांगते मला पण जाहिरात, ती ब्रँडचं नाव घेऊ शकते का? हा, तर ती उजालाची जाहिरात करायची. आया नया उजाला 4 बूंदोवाला, तर ही वाली माझी बहीण आहे. 4 बूंदोवाला माझी बहीण आहे, तिचं नाव अस्मिता बापट. ती अमेरिकेत असते आता. तर तिचं बघून मला असं वाटलं की अरे आपण पण जाहिराती करायला पाहिजे. मग बाबा पण म्हणाले जाहिराती कर, ते काय एका दिवसाचं काम असतं वगैरे. मग मी ते कोऑर्डिनेशन आणि ते करून राधिका हर्षेनी तेव्हा मला खूप सारं गायडन्स केलं होतं, कारण ती तेव्हा जाहिराती करायची. तेव्हा काय शिकत होतीस तू? कॉलेज, 12वी आर्ट्स. मी त्याच्यानंतर मी जाहिरातीच केल्या खूप काळ, बाकी काही केलं नाही. आभाळमायाचं पर्व 2रं केलं. अधुरी एक कहाणी केलं 13वीत असताना, आणि त्यांना करतानाच सांगितलं की माझ्या टीवायला मी सिरियल सोडणार, तुमची सिरियल चालू नाही तर न चालू, मला काही फरक पडत नाही. 10वीत मी काही केलं नाही, 12वीत मी काही केलं नाही. 2 वर्ष अभ्यासाची पूर्ण. मग मी टीवायला BA इकॉनॉमिक्स केलं. मग मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, आणि तिथे माझ्या लक्षात आलं की ओके, आपण ॲक्टर बनूया. एवढं केल्यानंतर तोपर्यंत मला अजिबात असं वाटत नव्हतं की मला ॲक्टर बनायचंय. इथे लोक हल्ली एक रील करतात आणि ती 400-500 लोकांनी पाहिली की लोकांना वाटायला लागतं की अरे आपण ऍक्टिंग चांगले करतो आणि आपण ऍक्टिंग केलं पाहिजे. पण तो डिफरन्स बघ ना केवढा आहे की इतकं काम केल्यानंतर सुद्धा हे असं वाटणं की हे तेव्हा कन्सिडर करणं. कारण मला असं वाटतं की माझ्या डोक्यात हे पक्क होतं आणि मला हे क्लिअर होतं की जरी मला करायचं असलं
तरीही माझ्याकडे माझा शिक्षणाचा पाया इतका मजबूत पाहिजे की उद्या काहीही झालं आणि मला असं वाटलं की मला हे नाही झेपत आहे, तर मला माझ्या स्वतःच्या बळावरती काहीतरी करता आलं पाहिजे. मला असं वाटतं की आम्ही अशा सोशो फायनान्शियल बॅकग्राऊंडमधनं मोठे झालो आहे की जिकडे मी खूपच लहान वयात फायनान्शियल क्रायसिस पाहिले. इतक्या लहान वयात शाळेत असताना मी माझ्या आईवडिलांना इतकं स्ट्रगल करताना पाहिलंय की रिस्पॉन्सिबिलिटी घेणं, की आपल्या स्वतःची जबाबदारी स्वतःला घेता आली पाहिजे, फायनान्शियली, इमोशनली सगळी. हे साधारण लहानपणापासून आम्ही रेडीच होत आलो, म्हणजे मी तयारच झाले तशी. आणि असं काही माझ्या आईबाबांनी माझं काही कमी केलं का? नाही. त्यांनी मला काही गोष्टी पुरवल्या नाहीत का? काही नाही. सगळं व्यवस्थित केलं. कॉलेज शिक्षण सगळं लग्न बिग्न सगळं व्यवस्थित केलं. असं काही नाही. त्यांनी प्रेमही दिलं, वेदर त्यांनी आमच्यावर जबाबदारीही नाही टाकली किंवा असं जाऊन सांगितलं नाही की तुम्ही जाऊन पैसे कमवा. पण मला असं वाटतं की जेव्हा मला जाहिरातीत पहिल्यांदा काम मिळाल्यानंतर मला पैसे मिळाले, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ओ माय गॉड, माझी 1 दिवसाची ही कमाई माझ्या वडिलांना केवढा जास्त सपोर्ट करू शकते, केवढाच जास्त. सो मला असं वाटतं की ते एक साधारण 15-16व्या वर्षामध्येच माझ्यामध्ये ती जबाबदारी आलीच होती. आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं पण आलं की आपल्या निर्णयांची जबाबदारी आपण घ्यायची असते. सो जर मला हे पुढे जाऊन करायचं असेल तर त्याचं काही नाही जर फलित झालं तर मला त्याची जबाबदारी पण घेता आली पाहिजे. त्यामुळे BA इकॉनॉमिक्स, त्याच्यानंतर माझ्या आई वडिलांनी मला बँकेच्या परीक्षांचे फॉर्म आणून दिले की आता तू एवढं इकॉनॉमिक्समध्ये BA केलंयस आणि चांगल्या मार्कांनी वगैरे, तर एवढं इकॉनॉमिक्समध्ये BA केलंयस तर तू बँकेची परीक्षा दे. नाही ना, नाही दिली. माझ्या काकांची खूप इच्छा होती की तू IAS ऑफिसर हो, तू खूप हुशार आहेस. म्हटलं मी असं काही करणार नाही आहे. माझी बहीण तेव्हा खूप ती तेव्हा फॅशन डिझायनिंग करत होती आणि सोफायजमध्ये. आणि तेव्हा आय थिंक तिच्यामुळे मला तिला पण खूप क्रेडिट द्यावं असं वाटतं की मी तिच्यामुळे खूप माझ्यासाठी जग खुलं झालं. म्हणजे ह्या गोष्टी मी कधी बोलले नाही आहे, पण एक तर मराठी माध्यमातनं आलो, त्याच्यानंतर श्वेता विल्सनला होती, माझी बहीण विल्सनला होती, म्हणून मी ठरवलं की मी मराठी माध्यमात शिकून आले, मला कुठेही इंग्रजी बोलता येत नाही ह्याचा मला न्यूनगंड नाही बाळगायचा आहे. मग मी परत बालमोहनमधनं उठून रुपारेलला नाही जाणार, कारण मी बालमोहनमधनं रुपारेलला म्हणजे बालमोहनमधनं बालमोहन एवढंच आहे, दुसरं काही नाही आहे. जर मुंबईची लोक असतील त्यांना हे माहिती असेल बालमोहन टू रुपारेल. तर ते मी ठरवलं की मी नाही जाणार, मी वेगळीकडे जाईन जिकडे मला नवीन माणसं भेटतील, नवीन भाषेतली माणसं भेटतील, माझी प्रगती होईल माणूस म्हणून, जडणघडण काहीतरी वेगळी होईल. तर श्वेता आणि मी एकमेकींना खूप मदत करायचो ह्याच्यात, कारण तिचे खूप असे कॉस्मो फ्रेंड्स झाले होते, ती आधी विल्सनला होती. तर आम्ही दोघी एकमेकींना इंग्रजीची प्रॅक्टिस व्हावी म्हणून आम्ही ठरवून भांडायला लागलो ना आम्ही, की आम्ही ठरवायचो की आता इंग्लिशमध्ये भांडायचं. मग आयदर वाद मिटवायचा किंवा म्हणजे आयदर वाक्य सुचत नाही म्हणून तरी कोणीतरी गिव्हअप करेल, किंवा तुला काहीतरी आर्ग्युमेंट इंग्लिशमध्ये विचार करायला लागेल ना. सो हे मला सगळं श्वेतानी शिकवलं, म्हणजे माझं पहिलं इंट्रोडक्शन टू इंग्लिश. किंवा फॅशन डिझायनिंगमुळे सोफायाजला ती होती, सो सोफायाज या कॉलेजचं इंट्रोडक्शन माझ्यासाठी श्वेता होती, तिच्यामुळे मी तिकडे गेले. बालमोहन टू सोफायाज, बालमोहन टू विल्सन, विल्सन टू रुईयाला ग्रॅज्युएशन इन इकॉनॉमिक्स करून पोस्ट ग्रॅज्युएशन मास मीडिया सोफायाज. मग ठीक, कारण डायरेक्ट नाही तर बालमोहन टू सोफायाज कल्चरल जम्प ते फारच झालं, मला झेपलंही नसतं ते तेव्हा. पण अशी ही असा हा माझा प्रवास. वाव. तुझी एक सिरियल सांगितलीस, दे दनादन ना, दे धमाल, मी त्याचा काल मी त्याचा एक एपिसोड बघत होतो ज्याच्यात तू फोनवरती बोलत असतेस कोणाशी तरी आणि स्पृहा ऐकते ते, आणि तिला असं वाटतं की तुला कुठला तरी मुलगा त्रास देतोय, सॅम नावाचा का कोणीतरी, आणि ती सगळी लहान गल्लीतली चिल्लर पिल्लर पोरं घेऊन त्या मुलाला मारायला जाते, आणि ते खरं तर तुझी एका मैत्रिणीशी बोलत असतेस. मी असं होतं की किती क्यूट आणि किती सुंदर इन्सिडेंट आहे जो घरात. मी शाळेत होते अर्थात. आणि मला असं झालं की हे किती इंटरेस्टिंगली ओवलेलं आहे, म्हणजे छोटे छोटे इमोशन्स दाखवलेत आणि एवढ्या सुंदर सिरियल्स होत्या. तर मला असं विचारतं की त्यावेळेच्या सिरियल्समध्ये एवढे, म्हणजे इफ यू रिमेंबर त्यावेळेला इतके इंटरेस्टिंग डेप्थ होती, ती आता
कुठेतरी मिसिंग वाटतेय का? आणि टेलिव्हिजन सिरियल मध्ये म्हणजे होच, कारण आजही मला विचारशील की माझ्या आवडीच्या सिरियल कोणत्या, तर मला एक 8-10 सिरियल्सची नावं माहिती आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काही माझ्या जी आवडीच्या सिरियल्स किंवा मालिका अशा नाही आहेत ज्या मला लहानपणाबद्दल बघायचं झालं तर दामिनी बंदिनी मी बघायचे, किंवा दामिनी काय होतं कसं दामिनी दामिनी असं गाणं होतं. दामिनी ती आवडती सिरियल होती. माझ्या मते दामिनी ही मराठीतली पहिली दैनंदिन मालिका. पहिली दैनंदिन मालिका तर ती होती. बंदिनी होती. किंवा मग त्याच्यानंतर जेव्हा जास्त वाहिन्या सुरू झाल्या त्याच्यानंतर तुम्ही न विसरता येणारे आहेत गंगाधर टिपरे, वादळवाट, असंभव, आभाळमाया, अग्निहोत्र, त्याच्यानंतर एका लग्नाची दुसरी गोष्ट, पुढची गोष्ट, पहिली गोष्ट जी काय आहे तूच बोलते एकात माझाच नवरा. पण या सगळ्या लक्षात राहणाऱ्या मालिका आहेत बघ, कारण त्याच्यामधली गोष्ट लक्षात राहते, पात्र लक्षात राहतात. आजकाल आपण त्या सगळ्याकडे खूप दुर्लक्ष करून रोजच्या ड्रामावरच जास्त कॉन्सन्ट्रेट करतोय ना. त्यामुळे मी मालिकांचा फार मोठी फॅन नाही आहे. म्हणजे मी टेलिव्हिजन खूप काळ झाला की मी मागे सोडलं. म्हणजे मी शेवटची मालिका केलीही होती 2010 मध्ये, शुभंकर होती. त्याच्यानंतर मी टी व्ही मालिकेत काम नाही केलं. पण सवय लागली म्हणून हे खूप इंटरेस्टिंग आहे की तू ना कायम म्हणजे जिथे पुढे काहीतरी चाललंय ना तसे चॉईसेस तू तुझ्या करिअरच्या बाबतीत पण केलेत. म्हणजे तू मालिका पण बघ ना 2010ला करणं बंद केलं. त्याच्यानंतर लोक हळूहळू काय वेगळी माध्यमांकडे वळले. मग काय फिल्म्स आल्या, तू फिल्म्स केल्या, त्या पण मध्ये काही हिंदी फिल्म्स केल्या, त्यानंतर परत नाटकं तू करत राहिली, अधेमध्ये OTT तू केलंस. तू प्रत्येक वेळेस ना, आणि तुझे कॅरेक्टर्स पण ना प्रत्येक ठिकाणचे लक्षात राहण्यासारखे आहेत. म्हणजे आपल्याला बऱ्याचदा असं होतं की खूप ऍक्टर्स खूप वेगवेगळे रोल्समध्ये दिसतात, पण प्रिया दिसत राहते वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे तिचे चॉईसेस दिसतात. म्हणजे वजनदारमध्ये दिसते, आम्ही दोघीमध्ये दिसते, सिटी ऑफ ड्रीम्स मध्ये दिसते, त्यातली प्रिया लक्षात राहते. तर हे कॅरेक्टर्स तू कसे निवडतेस आणि म्हणजे तुझी काय ती वेटिंग प्रोसेस असते की हे आवडतंय, हे निवडायचंय, आणि त्याला काय तू फिल्टर लावतेस? सो पात्र आवडणं, गोष्ट आवडणं, टीम आवडणं हे तर सगळं आहेच. पण मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मला स्वतःला त्याची मोनोटोनी येत नाही आहे ना, हा पण विचार करते. उमेश मला कधी कधी म्हणतो की तू खूपच जास्त चूझी आहेस. तर हो, मी आहे. पण मला असं वाटतं की जर मी आधी केलंय त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी मला स्वतःला करायला जर सापडत नसेल तर मी ते पडद्यावरती दाखवू तरी कसं. म्हणजे मला हेही मान्य आहे की कधी कधी एकाच साच्यातले 4 चित्रपट करायला काही हरकत नाही, पण मग तेवढे नंबर ऑफ सिनेमे माझ्याकडे यायला पण पाहिजेत. म्हणजे आय हॅव ऑलवेज मेड चॉईसेस. माझ्याकडे जे आलंय त्यातनंच मी चॉईसेस केलेत. पण मला याचाही आनंद आहे की खूप चांगले फिल्म मेकर्स माझ्याकडे आलेत आणि रिपीटेडली आलेत. म्हणजे मी हॅपी जर्नी आणि वजनदार एकाच दिग्दर्शकाबरोबर केला. मी शिवाजी राजे भोसले बोलतोय आणि काकस्पर्श एकाच दिग्दर्शकाबरोबर केला. सो मला असं वाटतं की त्यांनाही माझ्याबद्दल काहीतरी ॲक्टर म्हणून एक विश्वास आहे. मी माझे चॉईसेस कसे करते तर प्युअरली स्क्रिप्ट. मला जर स्क्रिप्ट नाही आवडलं तर मी नाही म्हणते, आणि त्या नाही म्हणण्याची किंमत खूप मोठी असते कधी कधी. म्हणजे वाट बघायला लागणं हा खूपच कठीण काळ असतो. पण उमेश आणि माझ्यामध्ये बऱ्याचदा आम्ही तो समतोल साधण्याचा प्रयत्न करतो की आज तू नाही काम करत आहेस, आज मी करतो तर मी हे. आणि मला असं वाटतं की बऱ्याच अंशी याचं क्रेडिट उमेशला जातं, कारण खूपशा माझ्या निर्णयांमुळे त्याने खूप वेगवेगळे निर्णय घेतले. म्हणजे कोणीतरी घर चालवता ना इव्हेंच्युअली तुम्ही, शेवटी तुमचा बिझनेस आहे. तुम्ही काय फक्त क्रिएटिव्हिटी करायला बसला नाहीये, ते प्रायमरी आहेच, पण त्याच्यातनं मिळणाऱ्या पैशांवर तुम्ही घरही चालवता, तुमच्या इच्छाही असतात, तुम्हाला घरही घ्यायचं असतं, तुमचे हप्तेही असतात, तुमची गाडीही असते, सगळंच असतं. तर हे सगळंही मॅनेज करायचं असतं. प्लस फॅमिली असते, रिस्पॉन्सिबिलिटी असतात, आईवडिलांची काळजी घ्यायची असते, असं खूप काय काय असतं जे प्रत्येकालाच असतं की आम्हालाच आहे असं नाही. तर त्या सगळ्याची ही गणितं बांधायची असतात. तर मग काही कॉल्स हे फक्त पैशांसाठी घ्यायचे आहेत का, किंवा काही कॉल्स हे
क्रिएटिव्हली कमी आहे पण टीम चांगली आहे आणि पैसे मिळत आहेत आणि तसंही माझ्याकडे आत्ता काही काम नाही आहे तर मी करू का, असेही कॉल्स घ्यायला लागतात. तर मला असं वाटतं की ज्या वेळेला मी अशा डोलायमान स्थितीत होते की मी हे करू का की नको करू, त्या वेळेला मला असं वाटतं की देवानी खूप विचारपूर्वक उमेशला काहीतरी अशा ऑपॉर्च्युनिटीज दिल्या आहेत जिथे त्याला पैसेही उत्तम मिळत होते आणि त्याला कामात खूप कॉम्प्रोमाइज करायला लागत नव्हतं. लाईक फॉर एक्झाम्पल प्रॉब्ली टेलिव्हिजन सिरियल असेल जी तो करू शकतो कारण टीम चांगली आहे आणि त्याला टेलिव्हिजन हे माध्यम आवडतं. माझ्यासारखं नाही आहे, माझा त्या माध्यमाशी जरा आता संपर्क तुटलाय पण त्याला कन्सिस्टंटली तो बऱ्यापैकी टेलिव्हिजन करतो, अगदी आत्तापर्यंत त्यांनी केलंय. सो त्याला जर कोणती टेलिव्हिजन सिरियल मिळाली तर त्यांनी मालिका केल्या आहेत की जेणेकरून एक सातत्याने घर चालवण्यासाठीचा पैसा येत राहतो. आणि त्यांनी अशा काही सिनेमेही केले जिथे त्यांनी मला सांगितलं की हे मी करतो सिनेमे, पैसे येतील, लोनचं हे मिळेल, यू बी चूझी. तर हे त्यांनी मला सांगितलंय आणि हे त्यांनी मला माहिती आहे की एका मधल्या काळात हे त्यांनी ठरवून केलं पण आहे की तू नको करूस काम, म्हणजे इट्स ओके, तुला जर आत्ता याच प्रकारचं करायचं असेल किंवा ह्यापेक्षा काहीतरी एक्साइटिंग करायचं आहे आणि त्याच्यासाठी वाट बघायची ना तर वाट बघ. पण मला असं वाटतं की हे वेळोवेळी आम्ही एकमेकांना सांगत होतो. लाईक फॉर एक्झाम्पल आताची परिस्थिती म्हणा की आता आम्ही नाटक करतोय, उमेश प्रामुख्याने नाटक करतोय, मराठी चित्रपटांमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग घडावं अशी इच्छा आहे पण काही फार घडत नाहीये आणि त्याच्यापर्यंतही काही फार इंटरेस्टिंग सिनेमे येत नाहीयेत. अशा वेळेला तो विचार करतो की मी काय करू, मग आता मी परत सिरियल करू का, मग आता माझंही ब्रेड बटर आहे, मलाही पैसे कमवायचे आहेत पण आता मी हिंदीत जास्त चांगलं काम करते आणि मी जास्त पैसे कमवू शकते. तर मग मी त्याला सांगते की आता यू बी पेशंट, तुला हवं आणि तुला आवडेल तेवढंच आणि तेव्हाच काम कर, मनाविरुद्ध करू नकोस. कारण आत्ता जर एकाची बाजू कमी पडते तर दुसरा करून घेतोय, बॅलन्स होऊ शकतंय. सो ते आम्ही बऱ्यापैकी मॅनेज केलंय. पण अबाउट वर्क तू म्हणशील तर टीम आणि गोष्ट खूप मॅटर करते. स्क्रिप्ट, तू आत्तापर्यंत जे मी सिनेमे केलेत त्या सगळ्यांची स्क्रिप्ट खूप ताकदीची आहे आणि ती जर नसेल तर काहीच नाही घडू शकत त्या चित्रपटाचं. सगळ्यात मग ते नाटक असो किंवा सिनेमा असो, तुमची जर संहिता ताकदीची नसेल तर काहीही नाही होणार, काहीच नाही होणार. तू आता उमेश बद्दल पण बोलत होती ना, मला ते खूप इंटरेस्टिंग वाटतं हे समजून घ्यायला की ना, म्हणजे हे कायम करिअरच्या बाबतीत असं असतं. म्हणजे जर कोणी क्रिएटिव्ह फील्डमध्ये जाणार असेल आणि जर नवरा बायकोपैकी कोणी असेल तर तू हवं ते कर आणि मी घर सांभाळतो, हा वाला एक खूप पॉप्युलर स्टँड, म्हणजे त्यातल्या त्यात खूप लोक घेतात. तुम्ही दोघेही क्रिएटिव्ह फील्डमध्ये काम करता, म्हणजे तू उमेशचं इतक्यांदा नाव घेतलंस, आता ऍक्टर्स आहात दोघे, म्हणजे तुमचं करिअर इतके वल्नरेबल्स असतात की आज प्रोजेक्ट आहे, त्याची 1-2 महिने 3 महिन्याची कमिटमेंट, ती झाल्यानंतर मग परत पुढचं काम येईपर्यंत वाट बघायची आहे. या सगळ्या काळात तुम्ही कपल म्हणून या गोष्टी कशा मॅनेज करता? म्हणजे आता तुझं एक काहीतरी काम चालू आहे, कारण तुमचं काही ठरलेलं रुटीन नाहीये ना, तुमचं काही ठरलेलं स्केड्यूल नाहीये. तुम्हाला आज प्रोजेक्ट आहे, उद्या नाहीये, काही वेळेस दोघांकडेही काही नाहीये. तुम्ही मेंटल सॅनिटी कशी मेंटेन करता आणि या काळात फायनान्सेस पण कसे मॅनेज करता? आता हे पण गेला 1 वर्षभर, म्हणजे 2000 हे 24 आहे ना, 2023 जुलैपासून ते मी 2024 फेब्रुवारीपर्यंत, कारण मी तेव्हा पहिली आत्ताची जी सिरीज केली राज जवान आहे त्याचं शूट तेव्हा सुरू केलं, म्हणून तोपर्यंत अखंड वेळ उमेश आणि मी एकमेकांबरोबर होतो. घरात पण एकत्र, काम पण एकत्र, नाटकाची तालीम पण एकत्र, प्रयोग पण एकत्र, नंबर ऑफ प्रयोग पण एकत्र, प्रवास पण एकत्र, परत घरात पण एकत्र. त्याच्यामुळे कधी कधी ते चाळीक पण होतं, अरे आम्हाला दुसरी माणसंच दिसत नाही. तो आम्ही एकमेकांना बोललोही होतो, अरे आपण एकमेकांची कुठे दिसतच नाही होते, जरा तू थोडे दुसरीकडे थोडे दिवस जा, मी दुसरीकडे थोडे दिवस जाते. पण हाऊ डू वी बॅलन्स इट? आय थिंक मी एका गोष्टीचं क्रेडिट घेते की आय मॅरिड टू अ राईट पर्सन. आय जेन्युअनली मॅरिड टू अ राईट पर्सन. आणि नॉट बिकॉज आय वॉन्ट टू गिव्ह क्रेडिट टू हिम, बट तो खूप जास्त समजूतदार आहे. मी थोडी जास्त इम्पेशंट, मी थोडी का म्हटलं, मी खूप इम्पेशंट आहे. पण मला असं वाटतं की हू ब्रिंग्स द एक्साइटमेंट, आय ब्रिंग द एक्साइटमेंट. हू ब्रिंग्स द कामनेस, ही ब्रिंग्स द कामनेस. सो आमच्या रिलेशनशिपमध्ये मग ती कुठलीही गोष्ट असू दे,
एक्साइटमेंटच्या बाबतीत उमेश नेगेटिव्हच्या पण खाली असतो, की कधीतरी तर कधी कुठून उत्साह याच्यामध्ये येतच नाही काही करण्याचा. ते माझ्याकडनं खूप येतं. पण जिकडे समजून घेण्याची गरज आहे, पॉज घ्यायची गरज आहे किंवा समजावून सांगण्याची गरज आहे, ते उमेश करतो. ते ऑफकोर्स म्हणजे देर आर टाइम्स जेव्हा तोही लो असतो त्यावेळेला समहाव मी हे ना माझ्या आईवडिलांमध्ये कायम बघितलं आहे, की माझी आई ना कायम बिटवीन द टू फिजिकली वीकर पर्सन होती खूप जास्त, हेल्थ आणि अनंत इश्यूंमुळे. पण बाबांना जर सर्दी जरी झाली ना तरी ती झाशीची राणी बनायची. कुठून तिच्यात ते बळ यायचं मला माहिती नाही. आणि हे मी जे बघितलंय ते मी माझ्या आणि उमेशच्या इक्वेशनमध्ये स्वतःला बघते सुद्धा. मोस्ट ऑफ द टाइम मी वल्नरेबल असते, मोस्ट ऑफ द टाइम मी त्याच्याकडे ॲडवाईस घ्यायला जाते, मोस्ट ऑफ द टाइम मी त्याचा सल्ला घ्यायला जाते, मी त्याला काउन्सिलरसारखं ट्रीट करते की तू बस आणि मला समजाव. पण ज्या क्षणी मला दिसतं की हा माणूस हलतोय त्या क्षणी मी कुठून तरी एक अत्यंत समजूतदार आणि अत्यंत पॉइज्ड आणि अत्यंत करेक्ट निर्णय घेऊन तुला करेक्ट दिशा देणारी मुलगी बनते. पण ती तेवढ्याच काळासाठी असते. सो हाऊ डू वी मॅनेज? वी ट्राय ॲज मच ॲज वी कॅन की आम्ही बॅलन्स आउट करू. आणि मला असं वाटतं की रिलेशनशिपची जबाबदारी आम्ही दोघंही घेतो. ती कोणा एकाची नसते. आणि नात्याची जबाबदारी मी घर चालवण्याच्या प्रॅक्टिकल गोष्टी मी जास्त करते, पण आम्ही नात्यातल्या इमोशनल आणि फायनान्शियल ह्या दोन्ही गोष्टींची जबाबदारी इक्वली घेतो, जी खूप महत्त्वाची आहे. एखाद्याचं इमोशनल वेलबिईंग चांगलं राहणं, माझं स्वतःचं आणि त्याचं स्वतःचं आणि माझं एकमेकांबरोबर, हे खूप जास्त गरजेचं असतं, जे या क्षेत्रामध्ये सक्सेसनी पण म्हणजे गंडू शकतं आणि फेलियरनी पण गंडू शकतं. आणि ना सक्सेस ना फेलियर मधल्या फेजनी तर खूप जास्त गंडू शकतं. दोलायमान परिस्थिती फार खूपच जास्त. कारण जोपर्यंत तुला पुढची कामं मिळत नाहीत तोपर्यंत तुझ्या अकाउंटमध्ये असलेले पैसेच तुझे साथी आहेत. तर त्याच्यात मला असं वाटतं की आमच्या दोघांच्याही अपेक्षा इतक्या चांगल्या आणि इतक्या जुळतात की मला असं वाटतं की कोविडमध्ये आम्ही दोघं एकमेकांना असं म्हणालो होतो. आणि तेही मला असं खूप इंटरेस्टिंग वाटतं की आम्हाला दोघांना एकत्र कोविड झाला होता आणि आमच्याच बेडरूममध्ये आम्ही 14 दिवस क्वारंटीन होतो एकाच खोलीमध्ये. आणि तिथे तर ना टी व्ही ना काही नाही, त्यातल्या त्यात लॅपटॉपवरती काही बघता आलं तर पण जेवण पण बाहेर नाही येणार, बाकी कोणाशी काही बोलायचं नाही, काही नाही. कारण उमेशला त्रास पण खूप होत होता, खोकला वगैरे त्याला खूप झाला होता. मी 2 दिवसात ओके झाले होते. मला ती पण एक स्पेस खूप इंटरेस्टिंग वाटली आमची रिलेशनशिप टेस्ट करून बघायला. तुम्ही एकमेकांबरोबर असता आणि लग्न आहे आणि नातं आहे, ही गोष्ट एक छान आहे. पण तुम्ही 14 दिवस 24 तास तुम्ही दोघं सोडून दुसरं कोणीच नाही त्या खोलीत. मला भीती वाटते. पण 1 मिनिटही आम्हाला एकमेकांचा कंटाळा नाही आला. वाव. आय थिंक म्हणजे इनफॅक्ट कधी कधी असं वाटत होतं की थँक गॉड की तू आहेस आणि मला कोविड झालाय, नाहीतर मी एकटा असतो तर काय झालं असतं मला माहिती. सो तेही त्याही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आणि असंही मला वाटतं की आम्ही तर खूप एकत्र आयुष्य खूप बघितलं. मी 18व्या वर्षी आय वॉज कमिटेड की मला या माणसाशी लग्न करायचं आहे, कमिटेड इन अ रिलेशनशिप. तेव्हापासून आजपर्यंत मी उमेश बरोबर आहे. माझं अख्खं करिअर घडताना, माणूस म्हणून मला घडताना, माझ्यात वैचारिक बदल होताना आणि त्याच्यात वैचारिक बदल होताना, त्याच्या चॉईसेसमध्ये बदल होताना. म्हणजे टाईम प्लीज ह्या सिनेमामध्ये जेव्हा मला उमेशलाच किस करायचं होतं आणि आमचं लग्न झालं होतं तरीही मी किती ऑकवर्ड होते, पासून सिटी ऑफ ड्रीम्सचा सीन करणारी मी, हा माझा प्रवास आहे. आणि हा माझा प्रवास त्याच्या बरोबर झालाय आणि मला आनंद वाटतो की तो ह्या प्रवासात माझ्याबरोबर होता. विटनेस म्हणून नाही, माझा हात धरून माझ्याबरोबर होता. सो हे मला वाटतं की खूप इंटरेस्टिंग आहे. आणि ते ना माणसांवर अवलंबून असतं. देन म्हणजे तुमचं लग्नाचं नातं आहे का कसलं नातं आहे, की तुम्ही माणूस म्हणून कसे आहात. म्हणून मला असं वाटतं की मी क्रेडिट जास्त त्याला देते, कारण विदाऊट एनी जजमेंट्स पास्ट तो माणूस प्रत्येक
वेळेला मला समजून घ्यायला, मला पुश करायला माझ्याबरोबर होता. तर मला असं वाटतं की अशा वेळेला जेव्हा मग अशी परिस्थिती येते की त्याला त्याच्या मनासारखं काम मिळत नाहीये, तर तेव्हा मला असं वाटतं की आय हॅव टू बी देअर फॉर हिम. म्हणजे ग्रॅटिट्यूड वगैरे सगळं तर जाऊ देत, हा माझा माणूस आहे आणि आय हॅव टू बी देअर फॉर हिम. मग आपण दोघं फिगर आउट करू ना. लाईफ एक्सपेक्टेशन्स पण आमच्या मॅच होतात. आम्हाला अजिबातच लक्झरी गोष्टींची आवड नाहीये, म्हणजे मला थोडीशी आहे भागवती वगैरे, बट ते आपण वी मेक शुअर की त्याची रिस्पॉन्सिबिलिटी मी घेईन. पण अदरवाईज म्हणजे आम्ही दोघंही ट्रेननी प्रवास करायला लागला किंवा कुठे असं काही, तर आमचं असं काही नसतं आपण ॲक्टर होत, आपल्याला लोक ओळखतील तर मग ट्रेननी कसं जायचं वगैरे, काही नाही. इट्स ओके. ट्रॅफिक आहे. मुंबईतनं चेंबूरवरनं मला कल्याणला प्रयोग करायला जाताना 2.5 तास गाडीत कोण थांबणार, आम्ही ट्रेन पकडतो आणि जातो प्रयोगाला. तर हे मला असं वाटतं की हे आम्हाला दोघांनाही ओके आहेत. ह्याच्यात आमच्या लाईफस्टाईलमध्ये अपेक्षांमध्ये काही तफावत नाही आणि ती जेव्हा नसते तेव्हा ते बॅलन्स करणं सोपं जातं. जर एकाचं म्हणणं असं असेल की नाही बाबा आता आपण ह्या स्टेजला पोचलोय तर मला मर्सिडीज पाहिजेच, आणि दुसरा म्हणत असेल कशाला, आहे ना मारुती 800, काय फरक पडतो, गाडी असल्याशी मतलब आहे ना, तर प्रॉब्लेम आहे. आमच्याकडे दोघांचंही म्हणणं एकच आहे, मारुती 800 मारुती 800. ओके, जेव्हा मर्सिडीज घ्यावीशी वाटेल तेव्हा मर्सिडीज घेऊ, आता नाही वाटत नाही घ्यायची. मला एकच या रिलेशनशिप बद्दल बोलतात म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे. मी एका दुसऱ्या पॉडकास्टमध्ये ऐकलाय, पण मला आता आय एम व्हेरी टेम्प्टेड टू आस्क दॅट. तुमच्या रिलेशनशिप मधलं कोण बोट आहे आणि कोण अँकर आहे? वाव, आय थिंक उमेश अँकर आहे, मी बोट आहे. क्या बात आहे. सो जे मी मगाशी म्हटलं तेच आहे ऍक्च्युली, की ते वल्वत नेते मी पुढे, पण त्याची जी स्टेबिलिटी आणि जो ठहराव लागतो तो जर नसेल तर काही नाही होणार. नाही तर ती गटांगळ्या खाऊन जाईल माझी बोट अशी कुठेतरी. तो जो रिलेशनशिपला एक्साइटमेंट आणि स्पीड लागतो ना, तो मी आहे. पण मी हे काय, माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही सगळेजण एकत्र होतो आणि तेव्हा सगळेजण खूप काय काय बोलत होते आणि तेव्हा पण मी हे म्हटलं होतं की मी इतकी धावू शकते तर मला करेक्ट ठिकाणी लगाम घालणारा माणूस एकमेव आहे आणि तो उमेश आहे. त्याच्याशिवाय कोणी हे करू शकत नाही. आपल्याला दुसरा पॉडकास्ट आता उमेश सोबत करावा लागेल. तो माझ्याबद्दल एवढं बरं बोलतोय का मला सांगा नंतर. फॉलोअप घ्यावा. आत्ता तू जे काही सांगितलंस ना, मी 2 मिनटं झालं प्रोसेस करतोय हे, की आपल्याकडे काही खूप छान कीवर्ड्स असतात की कपल गोल्स आणि जेंडर इक्वॅलिटी आणि हे सगळं, आणि मी ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणारा वाचणारा वाढूस, तर मला इतकं इंटरेस्टिंग वाटतं. तर तू ज्या पद्धतीने सांगितलं मला असं झालं की दिस इज, म्हणजे परत रोमॅन्टिक होईल की दिस इज लव्ह, दिस इज मॅच्युअर लव्ह. म्हणजे हे किती सुंदर आहे की तुम्ही ठरवून घेता की काही पॉईंटला तू फ्रंटवर जातेस, काही पॉईंटला तो फ्रंटवर जातो. हे कोणीच सांगत नाही काय करा, आणि कोणी कायमस्वरूपी फ्रंटला नाही आणि कोणी कायमस्वरूपी, म्हणजे असं नाही की मैं मर्द हूं हा ऍटिट्यूड नाही कोणाचाच, किंवा मी खमकीबाई आहे, मी आता मॉडर्न वुमन आहे तर मी सगळं. म्हणजे मी हे म्हणते, मला माहिती आहे आता हे उमेशचा पॉडकास्ट केलं तर तो बोलेल याच्यावर कदाचित, असं मला वाटतं, किंवा कदाचित नाही बोलणार कारण तो इमोशनल कन्फ्रंटेशन्स नाही करत पटकन. पण माझी आई जेव्हा आजारी होती आणि ओव्हरऑलच मला असं वाटतं की आमच्या घरात, आमच्या फॅमिलीमध्ये कुठल्याही मेडिकल सिच्युएशनला अत्यंत धिटाईनी तोंड देणारी मी आहे. म्हणजे मी त्याची जबाबदारीही घेऊ शकते आणि मी सगळं करू शकते, जे मी केलंय माझ्या आईसाठी तर मी केलंच आहे. मला प्रत्येक रोजच्या दिवशी मला ते करताना बघून उमेश मला कायम म्हणायचं की हे मी नाही करू शकत कधी हे. पण माझं त्याला असं म्हणणं असतं की हे तू करायची गरजच नाही आहेस, तू जे करतोयस ते तू इतकं कमाल करतोयस, कारण नाहीतर हे सगळं करून मी जितकी एक्झॉस्ट होते त्याच्यासाठीचा माझा इमोशनल अँकर जर तू नसतास तर मी हे करूच शकले नसते. मला हे विचार की तुम्ही हे कॉम्प्लिमेंटरी जे झाला एकमेकाला, हे सुरुवातीपासून आहे का, हे इव्हॉल्व्ह होत गेलं, घडत गेलं? हा, मग मला ते समजून घ्यायचं, कारण का हे कसं होतं, कारण का इनिशियली खूप फ्रिक्शन्स होत असणार. कारण मी आता 3-3.5 वर्षच झाले माझ्या लग्नाला, तर मला असं होतं की हे फ्रिक्शन्स नाहीत का होत, कारण का हे तू जे सांगतेस ते इतकं इट्स लाईक
मला हे Perfect मला वाटतंय. हवंय, मला हे परफेक्ट हवंय. असं काय नाही रे, रोज भांडतो आम्ही. पण हे कसं म्हणजे आय एम शुअर की हे घडत गेलं, हे इव्हॉल्व्ह होत गेलेलं, ते एक त्याचा एक आर्क आहे. ते कसं घडत गेलं, इफ यू डोंट माइंड? मला पण नाही माहिती. मला असं वाटतं की माणूस म्हणून तुमच्या आयुष्यातल्या लाईफ हॅपन्स टू यू वगैरे म्हणतात ना, ते आहे ते की लाईफ हॅपन्स टू यू आणि तुम्ही शिकता आणि तुम्ही जसे शिकता तसे तुम्ही बदलत जाता. माझ्या बाबतीत कसं आहे ना, मी स्वतःला थोडी हिपोक्रेट म्हणते. म्हणजे मला असं वाटतं की एखाद वेळेला एक काळ असा होता जेव्हा एका चित्रपटासाठी उमेशला एक इंटिमेट सीन करण्याची काहीतरी आणि त्याची थोडी बॅक स्टोरी आहे, कारण ती फिल्म आधी माझ्याकडे आली होती आणि त्यांनी मला असं सांगितलं होतं की आम्हाला असं सीन करायचं. मी म्हटलं असा सीन करायचा असं नाही असू शकत ना, त्याची कथेत गरज असेल तर आपण करूया, नाही तर नाही करूया. आणि मग ती फिल्म उमेशकडे गेली आणि वेगळ्या ॲक्टरनी केली आणि मग तेव्हा त्याला असं काही ब्रीफ नाही दिलं की असं करायला पाहिजे. मी म्हटलं ह्याला काय अर्थ आहे, मग मला कशाला असं सांगितलं होतं, कारण मी नाही म्हटलं त्याच्यामुळे त्याच फिल्मला. आणि मग अचानक एक दिवस शूटिंगच्या सेटवरती उमेशला असं सांगण्यात आलं की आपण ही मोमेंट करायची आणि मग तो मला म्हटला की हां आत्ता त्यांनी सांगितलं कदाचित उद्या असं असं सीन शूट होईल. तर तिकडे मी खूप इन्सिक्युअर झाले. असं अच्छा असं आहे का. पण हेच जेव्हा मी ॲक्टर म्हणून सेटवर जाऊन करायला लागले तेव्हा मला कळलं की मी ह्याच्याशी कसं डील करायचं आहे. सो माझ्या आणि उमेशच्या बाबतीत मी त्याला कायम असं म्हणत आले, तो माझ्यापेक्षा 8 वर्ष मोठा आहे, तर माझ्यापेक्षा 8 वर्ष आयुष्य जास्त त्याने ऑलरेडी पाहिलं आहे आणि तो बाय नेचरच प्रचंड शांत, समजूतदार आणि प्रत्येक गोष्टीकडे ऑब्जेक्टिव्हली बघणारा माणूस आहे. तो असं मनाला लावून घेऊन वगैरे बघतच नाही. व्हेअरएज मी प्रचंड इमोशनल मुलगी आहे. मी आधी सगळं स्वतःला लावून घेऊन इमोशनली विचार करणार, मग त्या इमोशनलमधनं 2 दिवस स्वतःला त्रास करून घेऊन मग तिसऱ्या दिवशी मला असा युरेकासारखी अशी एक एनलाइटमेंट होणार की असं होतं. आणि मग उमेश म्हणतो की मी 3 दिवसांपूर्वी तुला हेच सांगत होतो आणि हां तू बरोबर सांगत होतस. तर मला कधी कधी असं होतं की मला त्या प्रोसेसमधनं, स्वानुभवाच्या प्रोसेसमधनं जायला लागतं शिकण्यासाठी. आणि मग एकदा मी ते शिकले की मग मी नॉन जजमेंटल होते त्या गोष्टींबद्दल. पण उमेशचं तसं नाही आहे. माझ्या मते तो तसाच आहे माणूस म्हणून. सो नात्यामध्ये आम्ही तो आधी इव्हॉल्व्ह होता आणि मी स्ट्रगल करत 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 तिथपर्यंत. पण प्रत्येक वेळेला होतं असं की मी त्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो अजून पुढे गेलेला असतो. त्याच्यामुळे मला ती कॉम्पिटिशन माझी थांबतच नाही. कॅचअपच करायचंय सतत कॅचअप करायला लागतं की बाई मी रेसमध्येच आहे सतत. आता तू हे बोललीस ना, म्हणजे आपण एक खूप इंटरेस्टिंग शब्दाबद्दल बोललो तर म्हणजे इन्सिक्युरिटी. मला ना हा खूप कायम प्रश्न पडतो आणि स्पेसिफिकली तर ॲक्टर्सच्या बाबतीत. म्हणजे ना एकतर तुम्हाला आयडियल पार्टनर्स म्हणून खूप लोक व्हिज्युअलाइज करतात. हां, म्हणजे तुम्ही मला बायको प्रियासारखी हवी, मला गर्लफ्रेंड प्रियासारखी हवी, माझा बॉयफ्रेंड उमेशसारखा हवा, असं सतत असतं. म्हणजे तुमच्याकडे बघून लोकांच्या बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडच्या कल्पना सेट होतात. इतका इम्पॅक्ट असतो तुमच्या कामाचा आणि या सगळ्या पर्सनॅलिटीचा. या सगळ्यामध्ये हाऊ डू यू डील विथ इन्सिक्युरिटीज? कारण माझा नवरा जो आहे, माझा पार्टनर जो आहे, तो मी सोडून आणखीन काय लाख बायकांना हवासा वाटतो. माझ्याकडे लाख पुरुष त्या नजरेनं बघतात, ऑर व्हॉट एव्हर. म्हणजे नजरेनं बघतात मी योग्य शब्द नाहीये, पण या सगळ्यामध्ये ऍक्टर्स म्हणून एक तर साधारण लोकांना पण एक ती इन्सिक्युरिटी असते ना. माझ्यासोबत माझी गर्लफ्रेंड किंवा माझ्यासोबत माझा बॉयफ्रेंड उभा आहे आणि 4 लोकांनी वळून बघितलं तर मला एक कसतरी होतं की काय वळून पाहिलं. तर हाऊ डू यू डील विथ दॅट इन्सिक्युरिटी? प्लीज उमेशचं पॉडकास्ट करा. कारण तो असं काहीच पॉझिटिव्ह वगैरे होत नाही यार. मला खूप बोर होतं. अरे मला खूप बोर होतं यार. आमचं सगळ्यात जास्त भांडण हे याच गोष्टीवरनं. मॅक्सिमम वेळा पकड ना यार, हात पकड ना, पकड, पब्लिकली पकड, मी बायको तुझी. तो नाही करत, तो नाही आहे तसा. आणि मी खूप आहे. मला एक्सप्रेसिंग लव्ह, एक्सप्रेसिंग इन्सिक्युरिटीज इज ऑल्सो अ पार्ट ऑफ
फिलिंग लव्ह फॉर समवन असं मला वाटतं. हे मला न कळलेलं हे कसं असतं, कारण का म्हणजे हा एक जो क्यूट पॉझिटिव्हनेस आहे किंवा ते क्यूट इन्सिक्युरिटी आहे ते कुठून येते? म्हणजे आय गेट इट की प्रेमात नाही येते ती, आपल्या माणसावरती असलेल्या हक्कात नाही येते ती. म्हणजे त्या हक्कामध्ये तुम्ही त्याला गुदमरवून नाही टाकावं हे म्हणजे गुदमरवून नका टाकू. बट मला असं वाटतं की प्रेमात थोडा हक्क असला पाहिजे यार. हो, मग हक्क म्हणजे ही नोच की जगातलं कोणीही येऊ दे समोर तरी यू आर हिज. ते ठीक आहे, म्हणजे मला असं वाटतं की तुला ते माहितीये, मला हे माहितीये, हे मला माहितीये आणि तुला माहितीये, पण प्यार जताना भी पडताय असं असतं ना. तर ते थोडं जताना पाहिजे. ते नसेल तर हाऊ डू यू कीप द स्पाइस अलाइव्ह? सो म्हणजे यू हार्डली गेट इनसिक्युअर का यू डोंट? तुमच्यामध्ये ही डझंट गेट, आय गेट. मला तर मी तर त्याला सांगते ही लाईन मारते तुझ्यावर आणि तो म्हणतो की चल गया काही नाही. म्हटलं मी सांगते, उद्या बघ तुला मेसेज करते की नाही, लिहून घे. माझं सगळीकडे डोळे असतात, कोण त्याला कसं बघताय, काय करताय. ओके, आय थिंक अगेन ॲज जसं वय वाढलंय तसं या गोष्टींची डील करायची पद्धत वाढली, मॅच्युअर झाले. सो आता मी हे मजा म्हणून बोलते, मी काही असं नाही करत. पण माझे ना माणसांबद्दलचे इन्स्टिंक्ट आणि रेडार जरा असे स्ट्रॉंग आहेत, खूप जास्त स्ट्रॉंग आहेत. म्हणजे मला साधारण अंदाज येतो की काय झोन आहेत या माणसांचा. असे माझे अँटेना माझे खूप स्ट्रॉंग आहेत जरा. तर ते इन्सिक्युरिटीज बद्दल बोलायचं झालं तर प्रोफेशनल इन्सिक्युरिटीज नाही आहेत. म्हणजे तेही मी म्हटलं तसं आता नाही आहेत, बिकॉज मी ते केलंय म्हणून मला आता माहितीये की ते सेटवरती इंटिमसी कशी डील केली जाते. सो आता मला काही फरक नाही पडत की जर उमेशला कोणाही बरोबर इंटिमेट सीन करायचं असेल तर मला त्याची भीती नाही वाटत. मला ते नाही डोक्यात येत की ओ माय गॉड ह्या मुलीला त्याने स्क्रीनवर किस केलं, आता मग ह्याचं माझ्याबद्दलचं प्रेम कमी झालं असेल, असं नाही, आता नाही मला होत ते. बट माझं तेच म्हणणं आहे की मला त्याच्यासाठी स्वतःला त्याच्यातनं जावं लागलं. मला ते काय म्हणतात ते शहाणपण न जाता नाही आलं, जे त्याला न जाताच येतं, जे मला नाही येत. तर आणि अदर देन दॅट पर्सनल ह्याच्यामध्ये म्हणशील तर मला असं वाटतं की तो सिक्युअर दोघंही आहोत. म्हणजे दोघांनाही माहिती आहे की आता कोणीही कोणालाही सोडून जाणार नाही आहे. हे आता दिस इज टिल द एंड ऑफ आवर लाईफ. हे लग्न असंच आहे. सो इट इज नॉट ओनली अबाउट मॅरेज, इट इज ऑल्सो अबाउट मी थोडी फिल्मी आहे. मी पुस्तकं वाचते आणि मी रोमॅन्स नॉव्हेल वाचलं की माझ्या डोक्याची तारे सटकते. मग मी ते पुस्तक घेऊन बसते आणि मी उमेशला म्हणते, हा हिरो जसं वागतो तसं तू माझ्याबरोबर का नाही वागत? तो किती प्रेम करतो तिच्यावरती. तर तो असं म्हणतो की तो हिरो कोविडमध्ये भांडी नाही घासायला, मी लादीपासून दिली तुला, मी भांडी घासून दिली, मी चार, ते खरं प्रेम आहे. मी तुझी एवढी नॉनसेन्स बकबक ऐकून घेतो, हे खरं प्रेम आहे. तर हा आमचा प्रेमातला डिफरन्स आहे. पण आमची मॅक्सिमम भांडणं, आमचे मॅक्सिमम वाद हे तू मला आत्ता अटेन्शन हवंय आणि तू मला अटेन्शन दिलं नाहीस ह्याच्याच वरनं होतात. बाकी आमच्यात फार वाद होत नाही, म्हणजे इतर विषयांवरनं काही वाद होत नाही. मला असं वाटतं अर्धा ऑडियन्स या पॉइंटला तुझ्या प्रेमात पडलाय अजून एकदा. म्हणजे उमेशनी मला खूप अटेन्शन द्यायला पाहिजे, म्हणजे तो देतो असं त्याला वाटतं, ते अजूनही तुला वाटतं तो देतो, पण असं म्हणजे कधी कधी मग तो खूप अति करतो. म्हणजे असं चालता चालता रस्त्यात काय पण बिचारा आहे, मला त्याच्यासोबत बोलायचं. तर मला असं वाटतं एवढे नको आहे, जरा प्रेमात घेतलंच तर चालेल, मला बाकी काही नको, शड्डू नको टोको. पण त्याची हीच पद्धत आहे प्रेम दाखवायची, त्याला काय आता मी करू शकत. तू बघाशी बोलता बोलता म्हणालीस की तुझे इन्स्टिंक्ट्स लोकांबद्दलचे असे ऑन पॉइंट आहेत, स्ट्रॉंग असतं. तर सगळीकडे ना असं असतं ना की म्हणजे आपण आता आजकाल त्याला एक नवीन शब्द आलाय की रेड फ्लॅग्स असतात लोकांमधले, ते ओळख तुझ्या दृष्टीने काय? म्हणजे
जोक्स असाईड, पण जेन्युनली तुला काय अशा गोष्टी लोकांमधल्या स्ट्रॉंगली खटकतात किंवा म्हणजे हे रेड फ्लॅग आहे ह्याबद्दल मग आता मी थोडंसं तुझा जजिंगचा क्रायटेरिया काय? मला दिखावा करणारी माणसं नाही आवडत आणि ती कळतात मला. करेक्ट, ती कोणालाही कळतात. ती अशी असं सगळं बढा चढाके सांगून दिखावा केला की मला नाही आवडत. आणि खोटं जर मला माझं असं म्हणणं आहे की अगदी माझ्या चित्रपटाच्या बाबतीत सुद्धा जर मला असं कोणी सांगितलं ना, काय काम केलं तू, तर मला कळतं की काय नाही आवडत. तर हे मला खोटे पण नाही आवडत. मग मला कदाचित असं सांगणं आवडतं की चांगलं काम केलंयस पण मला काही एवढं नाही भावलं ते, किंवा मे बी माझ्यासाठी हा सिनेमा वर्क नाही करत, सेफेस्ट वे टू से. तर मला खूप जास्त प्रामाणिकपणा आवडतो इन एनी फॉर्म. म्हणजे तू घाणेरडी आहेस, मला तुझा राग येतो, हेही जरी मला सांगितलं तरीही मला ते खरं सांगितलं असेल तर मला आवडतं. मग मला त्याच्यात काही प्रॉब्लेम नसतो. पण मला खोटं बोलणं आणि दिखावा करणं, बडेजाव आव आणणं, हे मला नाही आवडत. दॅट इज अ बिग नो नो फॉर मी. आणि मग ते कुठच्याही इंडस्ट्रीत असो, हिंदी, मराठी, कुठलीही इंडस्ट्री, की मी थांबूच नाही शकत तिकडे, मी निघून येते. घरी निघून. मी तुझा मेल फेमिनिस्टवाला एपिसोड बघितला आणि त्याच्यात तू पिकॉसबद्दल बोलली, PCOS बद्दल बोलली आणि त्याच्यानंतर तुझं आणि उमेशचं कॉन्व्हर्सेशनबद्दल बोललीस. तर आत्ता खूप सारे कपल्स त्या फेजमधनं जात आहेत की म्हणजे मूल होणं न होणं किंवा ह्या सगळ्या पेरेंटिंगच्या याच्याबद्दल. तर व्हॉट वॉज युअर थॉट प्रोसेस आणि तुमच्या दोघांची थॉट प्रोसेस काय होती त्या काळात, आणि किंवा हाऊ डू यू थिंक अबाउट दॅट? कुठच्या काळात? जेव्हा तू उमेशला सांगितलंस की PCOS आणि इट मे हॅम्पर. अरे यार, हे मला असं वाटायला लागलं की मी सगळं क्रेडिट उमेशला देते यार, मी सगळं स्वतःकडे घ्यायला पाहिजे. बट आय थिंक अगेन म्हणजे ह्याचं क्रेडिट मला त्याला द्यायलाच पाहिजे, कारण ही स्टूड बाय मी ॲट दॅट टाईम. आणि तो त्याच्यासाठी माझं असणं जास्त मॅटर करत होतं दॅन काय पुढे जाऊन वंश चालणार आहे की नाही चालणार आहे. म्हणजे मला त्याचं ते वाक्य खूप आवडलं. तो म्हणला की मूल जन्माला घालण्यासाठी मी लग्न नाही करत आहे ना, मला तुझ्याबरोबर आयुष्य काढायचं आहे म्हणून मी लग्न करतोय. तर मग ते जेव्हा असेल तेव्हा आपण बघूया, म्हणजे ते जेव्हा येईल तेव्हा. सो आमचा स्टँड त्याच्या बाबतीत फारच क्लिअर होता. पण मला ह्या ना सततच्या बाळ होण्याच्या प्रश्नावरनं जरा थोडं थकायला झालंय आता. म्हणजे मला असं वाटतं की प्रेम असो किंवा लोकांची अपेक्षा असो किंवा काही असो, माझ्या घरच्यांनी पण नाही विचारले. इतक्या वेळेला मला लोक बाहेरनं प्रश्न विचारतात की तुमचं कधी होणार आणि तुम्ही कधी करणार. आणि हे प्रश्न विचारतात तुला? अरे, नाटकाच्या प्रयोगाला येऊन तर एक काकू थांबल्या. म्हणले काय मग गुड न्यूज कधी? म्हटलं दिली की गेल्या वर्षी दादा एक गुड न्यूज. मी इतकं फिरवलं उत्तर तरीही त्यांना त्या हटेच नात. त्या म्हणले ती नाही करीवाली गुड न्यूज. मग उमेशही इन झाला. उमेश म्हटलं झालं काकू आता बघतो आम्ही. नाही सांगा ना पण आता तुमचं कधी येणार आहे? आम्ही म्हटलं आमचं येईल तेव्हा आम्ही बघू. मी म्हटलं माझी आई पण नाही मला प्रश्न विचारत. थँक्यू. शेवटी मला अपमान करण्याशिवाय काही पर्याय नव्हता. पण मला असं वाटतं की मला प्रेम खरंच समजू शकतं. आणि अगेन परत माझी ही प्रोसेस आहे, म्हणजे मी इव्हॉल्व झाली आहे आणि आत्ता मी या स्टेजला आले की मला असं वाटतं मी हे समजू शकते की हे प्रेम आहे. सुरुवातीला तर मला रागच यायचा. मला असं वाटायचं की तुम्ही कोण मला हे विचारणार आहे? हा माझा सर्वस्वी, माझा आणि माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या घरच्यांचा प्रश्न आहे. तुम्ही का मला विचारताय? मग मला हळूहळू कळायला लागलं की नाही, त्यांना काहीतरी, जसं तू म्हणलास ना की कपल गोल किंवा त्यांना काहीतरी उमेश आणि माझ्याबद्दल प्रचंड आत्मीयता आहे लोकांना. आणि कदाचित ना आपल्याकडे लग्न खूप टिकतात की नाही टिकत ह्याच्यावरनंही एक चर्चा होते. तर त्यांना असं वाटतं की हे कसं टिकवतायत, ह्यांचं कसं टिकताय, मग तशी लग्न पाहिजेत, असं एक काहीतरी असावं आई वडिलांच्या कॅटेगरीच्या मनात. त्याच्यामुळे त्यांना आमच्याबद्दल असं काही वाटत असेल का, आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आता ह्यांचं बाळ व्हायला पाहिजे का वगैरे. पण मला कधी कधी असं वाटतं की हे प्रेशरच आपण खूप दूर टाकलं पाहिजे कुठच्याही स्त्रीवरनं. मीच असं नाही की
लग्न झालंय की आता मूल जन्माला घातलंच पाहिजे, मग आज नाही उद्या नाही, माझ्या लग्नाला 13 वर्ष झाली आहेत, नाही आहे मला आज मुलं, आणि व्हॉट एव्हर इट इज माय डिसिजन, जो काही असेल. आणि मी कायम हे म्हणते की उद्या जर मला माझ्या 42व्या वर्षी वाटलं की मला आता मूल जन्माला घालायचं, तर मी घालीन जन्माला. देर आर सो मेनी वेज. मला तेव्हाही नाही वाटलं तर मी तेव्हाही नाही घालणार. तर हे प्रश्न विचारणं थांबवलं पाहिजे. सो त्याच्याबद्दलचे कुतूहल, त्याच्याबद्दलची उत्सुकता, त्याच्याबद्दलचं सगळं हे जे आहे ना की हाऊ डिड यू मॅनेज इन दॅट सिच्युएशन, जेव्हा तुम्हाला असं वाटलं की हे तिकडनंच, म्हणजे मला असं वाटतं की लोकांमध्ये हे प्रश्न तिकडनंच येतात. कारण तुमची अपेक्षा असते की तुम्हाला ह्या जोडप्याचं मूल बघायचंय. तर ते म्हणजे प्रत्येक जोडप्याचं कल्मिनेशन हे मूल होणं हे असू शकत नाही ना. सॉरी, आय डिडंट. नाही, नॉट यू, आय एम सेइंग इन जनरल. मला मी का विचारलं म्हणजे आय टेल यू माय इंटेंट. कारण हे आत्ता आम्हाला येणाऱ्या प्रश्नांमध्ये ना ऑलमोस्ट रोज 10 प्रश्न हेच येतात की आमच्यावरती हे प्रेशर येतं. तर मला असं आलं की मुलाचं ना, हो. हा मी तेच म्हणते. ते तू प्रश्न विचारलास असं नाही मी म्हणते की ते मला कळतंय त्या प्रश्नामध्ये की तो प्रश्न कुठून येतोय. कारण इव्हेंच्युअली एका जोडप्यांनी मूल जन्माला घातलं पाहिजे हा अलिखित नियम आहे. तर तोच मला मुळात पटत नाही. म्हणजे माझा प्रश्न तिथेच आहे की मुळात हा नियमच काय आहे. नाही घालायचा जन्माला तर नका घालू. ज्यांना खरंच खूप, मी आता ॲक्च्युली एक सिरीज केली राजजवाने जी आता आली आहे, तर त्याच्यात आम्ही फ्रेंडशिप आणि पेरेंटहूडबद्दल बोलतो. आणि त्याच्यात एक्झॅक्टली पेरेंटिंगबद्दलच्या इन्सिक्युरिटीज आणि ह्याच्यात पण त्याही इंटरव्ह्यूजमध्ये मला अनंत वेळा हा प्रश्न विचारला की तुमचं पेरेंटिंगबद्दलचं आणि मुलाबद्दलचं काय म्हणणं आहे. तर माझं म्हणणं आहे पण ही अपेक्षाच काय की 2 माणसं एकत्र आली आहेत म्हणजे आता आणि त्यांचं लग्न झालंय म्हणजे त्यांना मूल झालंच पाहिजे, ही सामाजिक अपेक्षाच आपण का ठेवतो. ते टू इच हिज ओन ना. मग तो प्रश्न मग त्या जोडप्यांना पण हा प्रश्न नका विचारू ज्यांना बिचारांना त्याच्यामधनं सतत जावं लागतं प्रेशरमधनं. आणि बऱ्याचदा मी असंही बघितलंय की लोक म्हणतात की आता लग्न झालंय तर इव्हेंच्युअली तर करावं लागणारच आहे ना, तर मी किती काळ पुश करू, त्यापेक्षा मी एक करते मूल आणि मग पुढचं पुढे बघू. तर असं नाही मूल जन्माला घालू आपण की आता इव्हेंच्युअली आता लग्न झालंय म्हणजे ही जबाबदारी माझ्या वाट्याला आहेच आणि ती मला आज नाही 3 वर्षांनी करावी लागणारच आहे. न करून कोणाला सांगते तर मी करतेच आत्ताच. तर हे मला नाही पडत. मला असं वाटतं की मग मूल जन्माला घालायचं असेल तर प्युअरली तुम्हाला खरंच त्या गोष्टीचा आनंद घ्यायचा असेल आणि तुम्हाला ते करायचं असेल तर जरूर करा. नाहीतर बिचारांना ज्यांना ऑलरेडी फिजिकली पण इतके चॅलेंजेस आज आहेत, जसं तू म्हणलास PCOS किंवा PCOD आहे किंवा हल्ली काय सिस्ट असतात, हल्ली अनेक गोष्टी आहेत ज्या मुलींना त्याच्यातनं जावं लागतं. तर तुम्ही तुमची मेंटल आणि फिजिकल हेल्थची काळजी आधी घ्यायची का मूल जन्माला घालण्याचं प्रेशर मनात आणायचं. तेच होतं की खूप साऱ्या मैत्रिणी त्या फेजमधून जातात. आणि फेअर आहे. म्हणजे मला असं वाटतं परत उलट अशा प्लॅटफॉर्म्सवरती ना आपण हे कॉन्व्हर्सेशन्स करत राहिलं पाहिजे. त्याच्याशिवाय हे नॉर्मलाइज नाही होणार आहेत कॉन्व्हर्सेशन्स. म्हणजे जिथे आणि मला हे तुझ्या बाबतीतलं पण हे खूप आवडतं की तू जिथे जातेस ना प्रत्येक ठिकाणी तुला जे वाटतं ना ते बोलतेस. म्हणजे तुला जे ऍक्च्युअल पटणारे मुद्दे आहेत ना तू ते कचरत नाहीस सांगायला. म्हणजे आणि मला प्रिटेंड नाही करतायत आणि मला खोटं बोलणारी माणसं स्वतःला नाही आवडत. त्यामुळे भले ट्रोल झाले तरी चालेल. मुव्हिंग ऑन टू नेक्स्ट पॉइंट. म्हणजे आता तू एका फिल्म बद्दलचा उल्लेख केलास आणि त्यात पेरेंटिंग आणि या सगळ्या गोष्टींबद्दल बोलली. तर ज्यावेळेस तू कुठलाही रोल करते, कुठलंही कॅरेक्टर करत असतेस तर तू तयारी कशी करतेस त्याची. म्हणजे आता काय म्हणजे बऱ्याच ऍक्टर्सना हे ऐकताना पाहिलंय की त्यांच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग असतात, ते त्या सिच्युएशन्समध्ये कसे वागलेले असतात किंवा त्यांनी कोणाला पाहिलेलं असतं हे बघून ते आठवून ते करण्याचा प्रयत्न बऱ्याचदा लोक करतात. पण काही एक्सपिरियन्स जे तू जगलीच नाहीयेस असे एक्सपिरियन्स करताना म्हणजे त्याची तयारी कशी करते आणि एकूणच कुठल्याही कॅरेक्टरला अप्रोच करताना त्याचा रियाज म्हणून काय करतेस. मला ना स्क्रिप्ट सगळ्यात पहिले म्हणजे अत्यंत महत्त्वाचं माझ्यासाठी ते पुस्तक खूप जास्त महत्त्वाचं असतं. कारण तिथनं सगळं
मिळतं तिथनं सगळं तयार होतं. म्हणजे मग त्या बिटवीन द लाईन्स पण शोधल्या पाहिजेत. 2 सीनच्या मध्ये काय घडलं असू शकतं ह्या पात्राच्या आयुष्यात किंवा तिने काय विचार केला असू शकतो, ह्यातनंही स्वभाव कळू शकतात. मग स्वभावानुसार आणि त्या पात्राचा जो आलेख आहे अखंड त्या आयदर सिनेमात किंवा वेब सिरीजमध्ये, त्याच्यानुसार मी शक्यतो सगळ्यात आधी त्याचा सूर शोधण्याचा प्रयत्न करते. सूर इन द सेन्स बोलायची पद्धत आणि बोलायचा मीटर. आपल्या प्रत्येकाचा बोलायचा मीटर वेगळा असतो आणि मी प्रयत्न करते, नॉट दॅट मला असं काही सगळं येतच अशातला भाग नाही, पण माझा प्रयत्न तो असतो की आपलं प्रत्येक पात्र दुसऱ्या आधीच्या पात्रापेक्षा किंवा या पात्रापेक्षा वेगळं साऊंड कसं करेल. तर मी काही त्याचं प्रॉपर शिक्षण वगैरे काही घेतलं नाही आहे, व्हॉइस किंवा व्हॉइस कल्चर म्हणा किंवा वोकल काही असं म्हणा. पण एक गोष्ट उमेशकडनं मी शिकले, जी तो एका वर्कशॉपमध्ये शिकून आला होता, जी मी म्हणजे त्याचं लॉजिक मला समजायला लागलं. कदाचित मला असं वाटतं की मी माझ्या प्रोसेसमध्ये ते आधी कुठेतरी करत होते, पण मला त्याचा अवेअरनेस नव्हता, जो आता मला अवेअरनेस आला. ते म्हणजे श्वासाचा रिदम. उमेशने पॉंडिचेरीला आदिशक्ती नावाची एक जागा आहे, तर त्या आदिशक्तीचं वर्कशॉप केलं होतं आणि तिथे ते तुमचं ब्रीदिंग रिदम हे करतात. तुझं ब्रीदिंग बदललं की तुझा बोलण्याचा पेस बदलतो. सिमिलरली तुझा बोलण्याचा पेस बदलला की तुझे ब्रीदिंग बदलत जातं. तर आता फॉर एक्झाम्पल पौर्णिमा गायकवाड जे कॅरेक्टर आहे, आता त्या कॅरेक्टरसाठी थोडं रिव्हर्स केलं मी. त्या कॅरेक्टरसाठी आधी मी बॉडी लँग्वेज अडॅप्ट केली. वजनदारसाठी पण मी आधी बॉडी लँग्वेज अडॅप्ट केली, कारण ती मला बॉडी घेणं जास्त महत्त्वाचं होतं. सो इट वॉज मोर एक्सटर्नल टू इंटरनल जर्नी, की ते फिजिक आल्यानंतरच मला नॅचरली स्वतःत काहीतरी वेगळं व्हायला लागलं. कारण यू ॲक्च्युली बिकम दॅट पर्सन ना फॉर सम टाईम. तर ते मला ती एन्झायटी यायला लागली, कारण मी स्वतः तेवढी अनफिट कधीच नव्हते. मग मला शूलेस बांधता यायची नाही, मग मला उठता यायचं नाही. नॉट दॅट की मी खूप ओबीस झाले होते का, तर तसं नव्हतं, पण माझ्या शरीराला त्याची सवय नव्हती ना. त्यामुळे अचानक 1.5 महिन्यात काहीतरी एक ड्रास्टिक वेगळाच झाल्यानंतर मला दमायला व्हायला लागलं. मला असं वाटायला लागलं की नको आता, कंटाळा यायला लागला. तोही एक खूप येतो स्वतःच्याच शरीरामुळे, स्वतःचा कंटाळा. ते जे काही एक माझे शारीरिक बदल व्हायला लागले ते मला पात्रात आणता आले. सो दॅट वॉज मोर एक्सटर्नल, कारण त्याच्यासाठी तो फिजिकल चेंज गरजेचा होता. आम्ही दोघी म्हणा किंवा सिटी ऑफ ड्रीम्स म्हणा, सिटी ऑफ ड्रीम्स पण खरं तर एक्सटर्नल, कारण ती बॉडी लँग्वेज ऑफ अ पॉलिटिशियन वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. पण तिच्या पण बॉडी लँग्वेजचा प्रवास आहे, फ्रॉम अ हाऊसवाईफ टू अ पॉलिटिशियन. तर तो बोलण्यातला शार्पनेस, किंवा कधी कधी आता तुम्ही नोटीस केलं असेल की नाही मला माहिती नाही, जेव्हा जशी ती जास्त जास्त कनिंग पॉलिटिशियन व्हायला लागते, तशी ती एका दमात एका नजरेत वाक्य बोलते. ती पापण्या लवत बसत नाही, ती विचार करत बसत नाही, ती इकडे तिकडे बघत नाही, ती डायरेक्ट आय कॉन्टॅक्ट करते आणि एका दमामध्ये एका वाक्यामध्ये शांतपणे ते वाक्य संपवते. स्वतः लेजिट पौर्णिमा गायकवाडवाला लुक दिलास तुझ्या डोळ्यात ती दिसली आता. सो हे जेव्हा मी बॉडीत पकडते किंवा जेव्हा मी ठरवते की मी ह्या पद्धतीने बोलणार आहे, तेव्हा इथे पण काहीतरी बदलतं, इथे काहीतरी बदलतं, त्याच्यानुसार डोक्यात काहीतरी एक इमोशनल चेंज होतो. असं सगळं करायचा प्रयत्न असतो. समटाईम्स इट वर्क्स, समटाईम्स इट डझंट वर्क. आणि ऑफकोर्स ह्या सगळ्याच्या पलीकडे खूप जास्त महत्त्वाचा असतो तो म्हणजे दिग्दर्शक. पण माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या ह्या 3 गोष्टी आहेत, त्या म्हणजे स्क्रिप्ट, स्पीच, बॉडी लँग्वेज, डिरेक्टर. ह्या 4 गोष्टींनी तुमचं पात्र चांगलं होतं असं मला वाटतं. तो आता स्पीचबद्दल बोललीस, मला खूप इंटरेस्टिंग वाटतं आहे की एकतर तू लहानपणी गायनाचा अभ्यास केलायस, सो त्याचा काही फरक पडला का? कारण का अल्टिमेटली तुम्ही स्वर शिकताय, त्या स्वरांचा इथे काही अभ्यास. ॲक्च्युली स्वरापेक्षा रिदम, म्हणजे माझा बोलण्याचा रिदम आणि तुझा बोलण्याचा रिदम मध्ये फरक आहे ना. आपण जेव्हा मिमिक्री करतो तेव्हा आपण काय कॅच करतो, त्या माणसाच्या बोलण्याचा रिदम
आधी आपण कॅच करतो ना, Yeah. मीटर मध्ये हा. तर तो मीटर जास्त महत्वाचा आहे, कारण दॅट इज मोर विथ युअर ब्रीदिंग दॅन युअर ॲक्च्युअल सूर. मग तो मीटर, आता मी राजजवान ह्याच्या वेळेला पण तेच करायचा प्रयत्न केला, की ते मला सुमितनी खूप जास्त छान दिलं, कारण ती अशी मुलगी आहे की तिची सतत बॅकग्राऊंडला असते, मतच मांडत नाही. ती अशी तिला कन्फ्रंट नाही करतायत, पटकन स्वतःचं मत सांगता येत नाही, किंवा बऱ्याच अंशी आपल्या समाजातल्या आणि आपल्या पेट्रियार्कल सोसायटीमध्ये ज्या प्रकारे आपण स्त्रियांना वाढवतो तसंच ते कंडिशनिंग आहे की कशाला बोला, जाऊ दे ना, आपण गप्प राहिलं आणि वाद मिटणार आहे ना, मग मतच नको द्यायला. हे जे आपलं कंडिशनिंग आहे ना, तशी सुमन आहे. तर तिच्या काय म्हणतात, तिला असं नाही की तिला मतं नाही आहेत, पण ती सांगत नाही आहे, तर तिच्या मित्रांमध्ये ती ते सांगते. तर तो न सांगण्याचा जो ऑकवर्डनेस आणि अडकलेपण तिच्यामध्ये येतं ना, की सांगायला पाहिजे पण मला सांगता तर येत नाही आहे, नको ना कशाला सांगायला. हे जे 3 प्रकार आहेत ना, की सांगू का, नको जाऊ दे ना, पण नाही सांगितलं तर, हे जे झालं आत्ता, हा तिचा रिदम आहे. सो हे जे अडकले पण होतं, एकदा एका ऑडिशन नाही ॲक्च्युली, एका सीनमध्ये सुमितनी मला सांगितलं की हे अडकले पण आहे ना, ते पूर्ण करायला नको जाऊस. जिकडे तू म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे का, हे म्हटलंस की, आणि वाव, हा जो फरक झाला ना, की तिला सांगायचं पण आहे पण तिला येत नाहीये, पण तिने मला सांगता येत नाहीये हे पण वाक्य पूर्ण नाही केलं, तिने तिथेच सोडून दिलं. तर ते खरं तर हे आता मी सोडलं, ते पण नाही सोडलं पाहिजे. इन सुमन्स केस आम्ही ते पण नाही करत, की ते अर्धवट जे आहे त्या अर्धवटपणामध्येच, कारण त्याच्यातनंच तिचं प्रोग्रेशन आहे, तिचा ग्राफ आहे. जिकडे ती म्हणते की मी बोलायला गेले की इकडे चोक होते, तर ते चोक होणं तिचं कळू देत, पण ते कॉमेडी आहे, ते सिरियस नाही आहे. पण ह्याच्यातनं तिच्या स्पीचचा, म्हणजे असा जर तिचा बोलण्याचा पॅटर्न असेल तर तिचं बोलणं पण असंच असतं. हाँ कर सकते करे, ती फार एक्सप्रेस नाही होत. सॉरी, सुमन उभी राहिली आता एक कॅरेक्टर. हा, म्हणजे ते काहीतरी एक शोधायचा प्रयत्न, कारण मला असं वाटतं की ते जर मी नाही शोधलं तर मग ती प्रियासारखीच बोलेल ना, मग मी तिला ती कसं करेन. तर तिला ती जर करायची असेल तर तिला तिच्या बोलण्याचा रिदम शोधायला पाहिजे ना, तो माझा रिदम असून नाही चालणार. हा, आता काही पात्र माझ्यासारखी बोलूच शकतात, जसं ती विस्फोटमधली तारा आहे, ती बऱ्यापैकी माझ्यासारखी बोलते. तिची ती उद्या माझ्या आयुष्यात समजा असं झालं तर मी कशा पद्धतीने स्टँड घेईन किंवा कशी भांडीन, ती तशीच भांडते. तर असं नाही की असूच शकत नाही, असूच शकतं, पण त्यातल्या त्यात प्रत्येकाचा काहीतरी एक रिदम शोधण्याचा, आणि हे मला काही कोणी शिकवलं नाही किंवा मला असं कोणी काही सांगितलं नाही, कदाचित माझी धडपड आहे काहीतरी शोधण्याची, आणि त्याच्यातनं मग आपल्याला काहीतरी वेगळं सापडतंय का असं म्हणत मी आत्ता हाताला लागलेलं हे 1-2 टूल्स आहेत असं मला वाटतं. कदाचित अशी पण प्रोसेस असेल की मे बी पुढच्या ह्याला मी हे करणार पण नाही, काहीतरी वेगळंच पण सापडू शकेल, पण आत्तापर्यंत दिस हॅज हेल्प मी. आणि म्युझिक, मला संगीत खूपच जास्त मदत करतं, खूप जास्त. म्हणजे आता पटापटा नावं मला सांगता नाही येणार, पण माझ्या प्रत्येक प्रोजेक्टला एक गाणं डेडिकेटेड आहे. म्हणजे त्या पात्राच्या त्या मूडमध्ये जाण्यासाठी ते गाणं असतं माझ्याकडे. तर मला जर कधी म्हणजे सिटी ऑफ ड्रीम्सच्या वेळेला तर त्याचं टायटल ट्रॅक हे माझ्यासाठी ते गाणं होतं. की पहिला सीझन केला तेव्हा तर मी खूपच स्ट्रगल करत होते शोधायला की कसं करूया. सेकंड सीझनला तर मी रोज शूटिंगला जाताना टायटल ट्रॅक ऐकतच जायचे गाडीत. सेटवर पोचले की मी बाहेरच पौर्णिमा गायकवाड म्हणून तेवढं ते डोक्यात बसतं. कधी कधी म्युझिक रिअली हेल्प्स यू. मला एक पुढे जाऊन असं विचारायचं, म्हणजे तुला तुझं काम खूप आवडतं ना, म्हणजे असं तू खूप जास्त असं, पण असं कधी झालंय का की तुला कंटाळा आलाय आज शूटवर जाण्याचा, किंवा आज असं वाटलंय की नाही करावं असं वाटत आहे, किंवा फॉर व्हॉट एव्हर रिझन्स, असं कधीच तो पॉइंट नाही काय, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात ना असा
रोज जरी कितीही आवडतं काम असलं आणि आम्हालाही खूप आवडतं पॉडकास्ट करायला, आम्ही हे करतो, पण एक दिवस असा येतो की अरे नको करूयात का, एक पॉइंट येतो असा. तर तो आलाय का तुझ्या आयुष्यात कधीही? वाव. नाही, एकही दिवस नाही. वाव. शूटिंगला जाण्यासाठी एकही दिवस मला कधीही कंटाळा आला नाही, कुठलाच नाही, कधीच नाही. मी कधी कारण नाही शोधली. लकी म्हणणंही मला चुकीचं वाटतंय. तू किती पॅशनेट आहेस हे कळतं. मला खूपच आवडतं. म्हणजे मला 0 कंप्लेंट्स. म्हणजे एकच प्रोजेक्ट असा आहे, पण ते मला असं वाटतं की माझा तो निर्णयच चुकला. आणि मी जेव्हा कॉन्ट्रॅक्ट साईन केलं तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की माझा निर्णय चुकलाय. तर तेव्हा मी तेही माझ्या मॅनेजरला विचारून प्रयत्न केला होता की बघ ना, पलटी मारू का, देऊन टाकू ना त्यांचे सायनिंग अमाऊंटचे पैसे, बरं मला नाही करायचं. जे मी म्हटलं माझे इन्स्टिंक्ट स्ट्रॉंग असतात. मला कळत होतं की हे गंडतंय, हे नाही करायला पाहिजे. बट दिस वॉज ऑल्सो वन ऑफ दोज प्रोजेक्ट जेव्हा माझ्याकडे मधल्या काळात काम नव्हतं, पण कुठेतरी दिसणं गरजेचं आहे. कदाचित होईल पण वर्क, म्हणजे प्रत्येक गोष्ट कशी वर्क होईल आणि रिसीव्ह होईल तुम्हाला नाही माहिती ना. आणि तुम्ही सतत असेच ठोकताळे बांधून नाही चालत. कधी कधी मला नाही वाटत आहे, पण समोरच्याचं कन्व्हिक्शन आहे तर त्याच्यावरही विश्वास ठेवायला लागतो. तर मी तो विश्वास ठेवला की चल जाऊ दे ना, मे बी मला आत्ता नाही वाटत आहे, पण द टीम इज नॉट बॅड, लेट मी ट्राय, बघू काय होतंय. पण ते नाही, ते गणलंच शेवटी माझं ते जे मी ते माझे आहेत इन्स्टिंक्ट स्ट्रॉंग. तर दिस इज ऑल्सो वन ऑफ द प्रायमरी हे की मी निर्णय कसे घेते, मी इन्स्टिंक्टनी पण घेते खूप जास्त. आणि मग काही वेळेला असंही झालंय की फॉर एक्झाम्पल रात जवान आहे, मला मिळतंय की नाही मिळतंय, माझ्या हातातनं सुटतंय नाही सुटतंय, तरी माझं असं होतं की काय वाटेल ते झालं तरी मी हे प्रोजेक्ट करणार, काहीही झालं तरी मी हे प्रोजेक्ट करणार. सो ते कुठून तरी येतं आतून. आणि कधी कधी हे पण माहिती असतं की मला हे करायचं आहे आणि हे मी कमाल करेन, पण मला हे लोक नाही घेणार, हे माहीत असतं. येतो अंदाज. तुझं ॲज अन ॲक्टर सगळ्यात मोठी भीती काय, म्हणजे व्हॉट इज युअर बिगेस्ट फिअर ॲज अन ॲक्टर? वेगळ्या अर्थी नाही, म्हणजे पैसे मिळण्याच्या दृष्टीने नाही म्हणत आहे मी, कारण तसं मला मिनिमलिस्टिक आयुष्य जगायला आवडेल. मला काय असं काय प्रॉपर्ट्या बांधत बसायचं नाही आहे. पण चांगल्या कलाकृती न करायला मिळणं मला खूप वाईट वाटेल. बट ठीक आहे, मी त्याच्यातनं मार्ग काढीन. कारण आय थिंक मला असं वाटतं की उमेश आणि मी नाटकाचे प्रोड्युसर होण्याचा निर्णय हा कुठून तरी तिकडनंच आला होता की नाही बनत आहेत ना चांगल्या स्क्रिप्ट्स, आपण बॅक करूया, आपण करूया. आपल्याला जी गोष्ट सांगावीशी वाटते तिथे माझ्याकडे पैसे नाही आहेत की मी चित्रपट बनवू शकेन, पण माझ्याकडे पैसे आहेत की मी नाटक बनवू शकेन. मग मी तिथे पैसे घालते, मग मला त्याच्यात इन्व्हेस्ट करू देत, काहीतरी नवं करू देत. तर मी असं काहीतरी शोधत राहीन. किंवा मग मी जाईन आणि मी जे शिकले मास कम्युनिकेशन आणि हे, कारण ते सगळं मी मीडियात शिकले. सो मी मीडिया तर नाही सोडणार, कारण प्रचंड आवडीचा भाग आहे. सो मी काहीतरी करीन जिथून मला काहीतरी मेंदूला खाद्य आणि क्रिएटिव्हिटी मिळत राहील. आणि ब्रेड अँड बटर कसंही कुठूनही सॉर्ट होऊच शकतं. म्हणजे ॲज लॉंग एज तुमची सतत अशा अपेक्षा नाही आहेत की मला बँड्रात पण घर पाहिजे, जुहूत पण घर पाहिजे आणि चेंबूरमध्ये पण घर पाहिजे आणि 2 मर्सिडीज पाहिजेत आणि 3 BMW पाहिजे, अशा काहीही अपेक्षा नाही. ॲज लॉंग एज मी आणि माझा नवरा एका छान घरात खुश आहोत, आम्ही हॅपी होत, आम्हाला काही तुला ॲज अ पब्लिक पर्सन म्हणून जेव्हा तू, कारण सतत लोकांच्या नजरा असतात ना, तुम्ही कुठेही गेलात काही गेलात तर पब्लिक अपिअरन्सेसचा, म्हणजे फिजिकल अपिअरन्सेसचा आणि पब्लिक चॉईसेसचा प्रेशर नाही का येत कधी? असं म्हणजे भीती नाही का वाटत की आपण काय घालतोय सतत? कारण का यू आर सीन बाय पीपल, म्हणजे ॲस्पिरेशनलच असतं ते, लोकांच्या नजरा असतात त्या तुझ्याकडे, वाव प्रिया बापट दिसली, ह्याच असतात. मग ह्याचं कुठंतरी एक बिंग दॅट ॲस्पिरेशनल पर्सन, दॅट स्पार्क इन पीपल्स आईज, ह्याचं कुठं प्रेशर येतं का? नाही, बाळगत नाही. म्हणजे हा इव्हेंट्सना जाताना किंवा जिकडे खरंच खूप सारा मीडिया असणार आहे आणि तिकडे मग मला असं वाटतं की तिकडे आपण पण एफर्ट घेऊन जावे. म्हणजे लग्नाला जाताना आपण पजामात नाही ना जात, लग्नाला जाताना आपण लग्नाचे कपडे घालून जातो ना, तसंच आहे ते. मग इव्हेंटला जातोय तर मग त्या इव्हेंटसाठीच तयार होऊन जाऊया, दॅट इज ओके.
पण रोजच्या आयुष्यात मी ह्याचं प्रेशर नाही घेत की आता मी बाहेर पडले आणि मग लोक मला बघणार आणि फोटो काढणार, तर माझा पिंपल दिसला तर, माझं हे डार्क सर्कल दिसले तर मग मी गॉगलच घालते. मी कारण मला आवडतो, पण काही लपवण्यासाठी नाही घालत. मला स्टाईल मारायला आवडते म्हणून मी घालते एवढंच. पण मी आज असेच कपडे घातले पाहिजेत आणि मी तसंच दिसलं पाहिजे आणि मग मी लिपस्टिकच लावली पाहिजे असं मला असं वाटतं की हे सगळं मी मला हवं म्हणून करते. मला कोणीतरी बघेल आणि ते मला काय जज करतील म्हणून मी नाही करत ह्या सगळ्या गोष्टी. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने तसंच करावं रे. तुम्हाला मनापासून जेव्हा एखादी गोष्ट करावीशी वाटेल तेव्हाच ती करावी. नाही वाटत असेल तर नका करू. दुसऱ्यांसाठी म्हणून तर अजिबात नका करू. आता ऑलमोस्ट आपण शेवटाकडेच चाललोय. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. व्हॉट इज प्रिया बापट फॉर यू? म्हणजे तू प्रिया बापट काय म्हणून एक्सप्लेन करशील? व्हॉट इज प्रिया बापट? म्हणजे लोकांच्या डोक्यातली एक काहीतरी प्रियाची प्रतिमा आहे ना, की त्यांच्यासाठी बबली आहे, त्यांच्यासाठी व्हॉट एव्हर, प्रत्येकासाठीच्या काही काही प्रतिमा आहेत प्रियाच्या. आगाऊ आणि उद्धट म्हणतात. तर तुझी काय प्रियाची प्रतिमा? तुला काय वाटते प्रिया? यक्ष प्रश्न विचारला. मला असं वाटतं की मी खूप खरी आहे. मला अजिबात प्रिटेंड करता येत नाही आणि फॉर गुड अँड बॅड बोथ. म्हणजे जिथे मी कधीतरी प्रिटेंड करायला पाहिजे, प्रिटेंड किंवा थोडंसं डिप्लोमॅटिकली वागायला पाहिजे, तिथेही मला नाही वागता येत. मी खूप खरी आहे, मी खूप जीव लावणारी आहे, मी खूप इमोशनल आहे आणि मी प्रचंड तापट आहे. मी खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे. म्हणजे रादर खूप शॉर्ट टेम्पर्ड आहे पेक्षा मला छोट्यात छोटी गोष्ट पण खूप पटकन अफेक्ट होते आणि मला अफेक्ट झाल्यानंतरची माझी पहिली रिॲक्शन ही चिडणं ही असते. तर तो कदाचित माझं डिफेन्स मेकॅनिझम असेल किंवा मला ते तेव्हा डील करायचं नसेल म्हणून असेल, माझ्याकडे उत्तर नसेल तरीही माझा तो डिफेन्स मेकॅनिझम असू शकतो, किंवा मला माझं मी पण जपायचं आहे म्हणून पण मला राग येत असेल, काही असेल, पण माझा फर्स्ट डिफेन्स इज चिडणं. बट दॅट इज जेन्युइन राग. हा, पण माझा राग तितक्याच क्विकली शांत पण होतो. क्विकली म्हणजे तो जितक्या सटाक्कन वर चढतो तितक्या त्याच्या दुप्पट स्पीडनी तो खाली पण घेतो. मला अत्यंत क्षमाशील मुलगी आहे मी. पहिले जाऊन माफी मागणारी मी असते. मला अजिबात कोणाला हर्ट करायला आवडत नाही आणि मला असं वाटतं की मीच स्वतःला सगळ्यात जास्त हर्ट करते बिकॉज आय अलाव पीपल टू हर्ट मी. सो दॅट इज ऑल्सो अन आस्पेक्ट ऑफ की मी खूप इमोशनल आहे आणि मी इन्व्हेस्ट करते लोकांमध्ये खूप जास्त. मग मला त्रास होतो. खूपच खरी आहे. पण मी खूप काटेकोरपणे नियमांनी चालणारी पण मुलगी आहे आणि प्रचंड परफेक्शनिस्ट आहे. त्रास होतो. तो माझा नवरा जरा असा पसरलेला असतो, तो जरा इझी आहे ना, तो सगळंच सोडून देतो. तो मला कायम म्हणतो की सोडून द्यायला शिक. म्हटलं नाही का, कशाला सोडून द्यायचं, अगं जाऊ दे ना. जाऊ दे ना का, जाऊ दे ना, नाही हे झालंच पाहिजे. तर म्हणजे उशी कशी असावी पासून ते हे आता मी ठेवलंय कारण माझं घर नाही आहे. माझं घर असतं तर मी तसं नसतं ठेवलं. किंवा आता परत तसंच आहे काय, थोड्या वयानुसार आणि जसं कामाचा लोड वाढतो तसं मी ते पण घेणार. तर अजूनही ॲक्च्युली माझी सवय आहे की मी कितीही वाजता घरी आले तरी मी पहिले स्वयंपाकघरात जाते, ओटा स्वच्छ आहे की नाही बघते, नसेल तर मी अख्खा ओटा पुसते, पाणी भरते, स्वतःची पाण्याची बाटली भरते आणि मग बेडरूममध्ये जाते. कितीही वाजले असू देत, पहाटे 2, 3, 12, पहाटे 4, नाईट शिफ्ट, सकाळी शिफ्ट, काही असू दे, मी आले चप्पल काढले की आधी मी स्वयंपाकघरात जाते, ओटा स्वच्छ आहे की नाही बघते आणि मग झोपते. तर अशी आहे प्रिया बापट. अशी मी आहे. आवडले तर आवडलं, नाही आवडलं तर काय. थँक्यू सो मच प्रिया. थँक्यू. मग खूपच मजा आली. आम्ही असं काही आजच्या एपिसोडला खरं तर असं खूप ठरवलं नव्हतं की हे बोलायचंय आणि इथून इथं जायचंय वगैरे, पण खूपच मजा आली. म्हणजे
छान मजा आली मला कट्टा पॉडकास्टच खूप आवडतो. मी त्याचे ग्लिम्सेस दिलेले आहेत, असे रेफरन्सेस वगैरे देऊन. पण मला खूप आवडतं तुम्ही ज्या प्रकारे हे कंडक्ट करता, ज्या प्रकारे जी माणसं येतात इथे बोलायला. तर मला म्हणजे असं मी सांगू का, मला जेव्हा तू विचारलंस आणि म्हटलंस की आपण करूया का, तर माझा जीव जात होता की मला का नाही डेट देता येते आणि आपली डेट का मॅनेज नाही होत आहे. कारण माझं पुण्याला येणं फक्त प्रयोगांपुरतंच असतं, नाही तर मी परत मुंबईला जाते आणि खूप कट टू कट ट्रिप असते. बट खूप लोक सांगतात आणि विचारतात की तुम्ही आमच्या पॉडकास्टवर याल का, आम्हाला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. आणि मी खरं अँड आय एम नॉट सेईंग दिस की मी खूप महान आहे म्हणून मी हे करते, पण मी खूप पर्टिक्युलर आहे, जसं मी म्हटलं तसं की चूझी पण आहे की आपण कुठे दिसतो आणि आपण कशाचा भाग होतो हेही माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. कारण ते सुद्धा तुम्ही कोण आहात हे बनवत असतं. तर मला जेव्हा तू विचारलंस ना, तेव्हा मला इतकं छान वाटलं की मला असं वाटलं की आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ इट. आय वॉन्ट टू कम हिअर अँड आय वॉन्ट टू टॉक. कारण जे मला बघायला आवडतं तिथे मला असायला पण आवडतं. सो थँक्यू फॉर थँक्यू सो मच. एकतर म्हणजे ते असं शार्दूलचा काही आवाज काही फुटेल आज. खूप खूप थँक्यू. असं ते एक तर खूप दिवसांपासून तुला बोलवायचं होतं आणि आमचं असं की काहीतरी असं स्पेशल काहीतरी हवं आणि फायनली हे दिवाळी इतकी सुंदर जाणार आहे आमची आणि सगळ्या बघणाऱ्या लोकांची. खूप खूप धन्यवाद. आणि उमेश तुझ्यासोबतचा एपिसोड कधी करतो प्लीज. आणि तेव्हा प्लीज त्याला माझ्याबद्दल चांगले चांगले प्रश्न विचारा. आम्हाला काउंटर चेक प्रश्न करायचं तुझ्याकडनंच घेतो मी लिहून. नाही, ऍक्च्युली प्रश्न तुम्ही मला सांगा, मी त्याच्याकडनं उत्तरं पाठ करून घेईन. प्लीज माझ्याबद्दल हे जाऊन बोल. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मज्जा आली. येस, तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे आम्हाला प्रियासारख्या आणखीन अशा छान छान व्यक्तींना या पॉडकास्टवर आणता येईल. आणि तुमचे हे आजची दिवाळीची जी संध्याकाळ अशी छान झाली आहे, तसे रोजचे दिवस आणखीन छान करता येऊ शकतील. आणखीन कोणाला पॉडकास्टवरती बघायला आवडेल नक्की कळवा. प्लीज सबस्क्राईब करा, अत्यंत महत्त्वाचं आहे आमच्यासाठी. आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. लो बसावा.